ह्या स्टोरीतल्या जी मुलगी होती ती माझी पत्नी आणि तो मुलगा म्हणजे मी स्वतः. मला मिळालेलं सगळ्यात मोठं रिवॉर्ड या सगळ्या प्रशिक्षणाचं पहिल्यांदा तिथं उपयोगी पडलं घरामध्ये. यामध्ये वेळ खूप महत्त्वाची आहे. 4 मिनिटं आपल्या हातात आहेत, फक्त 4 मिनिटं आहेत. 4 मिनिटात हार्ट थांबलेल्या माणसाचं तुम्ही जर सुरू केलं तर ती व्यक्ती जिवंत होऊ शकते. डॉक्टर प्रसाद दाढे यांनी जीवरक्षक कौशल्य म्हणजेच लाईफ सेव्हिंग स्किल यावर प्रात्यक्षिकासह आज अभ्यासमानाच्या कार्यक्रमात सर्वांशी संवाद साधला. अनेक प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. नमस्कार, मी अमेय परळीकर. मी आज माझं खूप भाग्य आहे की मला आज माझ्या गुरुजींना इंट्रोड्यूस करायला मिळतं आहे. डॉक्टर दत्तप्रसाद दाढे हे ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जन आहेत. त्यांनी मला सिंहगड कॉलेजला असताना शिकवलं आहे. त्यांचा 19 वर्षांचा ओरल मॅक्झिलोफेशियल सर्जरीमध्ये एक्सपिरियन्स आहे. ते माजी प्राध्यापक होते सिंहगड डेंटल कॉलेजला. आत्ता ते ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन, रिहॅबिलिटेशन आणि डेंटल इम्प्लांट्स प्रायमरीली ह्याच्यामध्ये काम करतात, कारण तो ओरल सर्जरीचा खूप मोठा भाग होतो. त्याच्या व्यतिरिक्त ते अमेरिकन हार्ट असोसिएशनचे अप्रूव्ड सर्टिफाईड इन्स्ट्रक्टर आहेत, ज्याच्यासाठी ते ॲडव्हान्स्ड कार्डिओव्हॅस्क्युलर लाईफ सपोर्ट किंवा ACLS आणि बेसिक लाईफ सपोर्ट BLS ह्याचे वर्कशॉप्स घेतात फॉर मेनी इयर्स. त्यांचं सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रुबी हॉल क्लिनिकला ते अटॅच्ड आहेत ॲज अ कन्सल्टंट ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जन. आणि त्यांचं स्वतःचं प्रायव्हेट क्लिनिक आहे, सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, पेरुगेट पोलीस चौकीच्या इथे सदाशिव पेठेत. तिथे पण ते जनरल डेंटिस्ट्रीचं काम करतात. त्यांनी मल्टिपल वर्कशॉप्स ऑन लाईफ सपोर्ट हा त्यांचा खूप जिव्हाळ्याचा विषय असल्याकारणाने त्यांनी त्याच्यात बरंच काम केलं आहे. खूप वर्कशॉप्स घेतली आहेत. लाईफ सेव्हिंग स्किल्स फक्त डॉक्टर्ससाठी नाही तर इंटर्न्स, स्टुडंट्स, नर्सिंग स्टाफ आणि महाराष्ट्र पोलीसचं स्पेसिफिक एक फोर्स 1 कमांडो म्हणून एक युनिट आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ते रेग्युलरली हे लाईफ सेव्हिंग सपोर्टचे कोर्सेस कंडक्ट करतात. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे छंद बरेच त्यांनी खूप छान लहानपणापासून जोपासले आहेत. त्याच्यामध्ये मराठी साहित्यप्रेमी ते आहेत. लेखन त्यांना प्रचंड आवडतं, ते खूप लेख लिहित असतात. संगीत त्यांना ऐकणं आणि गाणं हे दोन्ही आवडतं. इतिहास वाचन, रायफल शूटिंग आणि किल्ल्यांवर भ्रमंती असे छोटे लिस्ट शॉर्टन करून सरांची एक छोटं इंट्रोडक्शन म्हणून दिलं आहे. आज आपण बेसिक लाईफ सपोर्ट किंवा इंट्रोडक्शन टू लाईफ सेव्हिंग स्किल्स ह्या विषयावरती सर आपल्याला थोडंसं आपल्याला मार्गदर्शन करतील. हा तसा थोडा एक्सटेन्सिव्ह कोर्स असतो. युजली 2-3 दिवसांचा मिळून एक्सटेन्सिव्ह दिवसभरांचा कोर्स असतो, ज्याच्यामध्ये ते आपल्याला टीचिंग ॲज वेल ॲज डेमॉन्स्ट्रेशन्स आणि तुम्हाला हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळावा असं ट्रेनिंग कोर्सेस ते घेतात. पण ते आज आपल्याला थोडंसं समराईज करून त्याच्याबद्दल थोडंसं इन्स्पिरेशन आणि थोडंसं गायडन्स देण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ नॉन मेडिको मॅनेजमेंट ऑफ अंजायना हार्ट अटॅक, स्ट्रोक, चोकिंग, ड्राउनिंग, स्नेक बाईट एक्सेट्रा अशा ज्या इमर्जन्सी स्पेसिफिकली आपल्याला ॲज अ ले पर्सन समोर दिसू शकतात, त्याच्यामध्ये आपला रोल काय असू शकतो हे सांगण्याचा सरांचा प्रयत्न असणार आहे. मॅक्झिलोफेशियल म्हणजे चेहरा, हेड, नेक आणि फेस ह्या पार्टमध्ये येणारे सगळ्या सर्जरीजचे स्पेशालिटी सर्जन आहेत. त्यामुळे ही बेसिक जनरल सर्जरीची डिग्री नाही, ही ॲडव्हान्स्ड सर्जरीची डिग्री आहे आणि ते स्पेशलाइज इन हेड, नेक, फेस सर्जरीज. आणि त्याच्यामुळे त्यांना फक्त बोन्स आणि तिकडचं मस्क्युलेचरची माहितीच्या पलीकडे जाऊन दातांची ठेवण आणि त्याचं ऑक्लुजन याचं पण खूप महत्त्वाची माहिती असल्यामुळे दे आर युजली द बेस्ट पीपल टू बी सर्विंग एनीवन विथ हेड, नेक, फेस इंजुरीज, इव्हन बेटर दॅन प्रॉबेबली प्लास्टिक सर्जन्स. आणि हे कारण की ऑक्लुजनचा अभ्यास हा सगळ्यात स्ट्रॉंग ओरल सर्जन्सचा असतो. ओव्हर टू यू सर. धन्यवाद. आज इथं बोलवल्याबद्दल श्रीमती परळीकर, श्रीयुत परळीकर आणि डॉक्टर अमेय परळीकर आणि ॲडव्होकेट रोहित आरेने या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तुमचेही मनपूर्वक आभार. आणि एवढी मोठी संधी मला तुम्ही देताय त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे.
सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय तसा गंभीर विषय, लाईफ सेव्हिंग स्किल्स. जी व्यक्ती आपल्या आयुष्यासाठी झगडते किंवा मरणाच्या दारात आहे, अशा व्यक्तीला त्या दारातनं परत आपण जीवनाकडे खेचून आणू शकतो का? तर कधी कधी शक्य असतं. मी सुरुवात करायच्या अगोदर 1-2 किस्से तुम्हाला सांगेन, त्यातून तुम्हीच त्यातनं इन्फरन्स काढू शकाल. पहिली गोष्ट घडली साधारणपणे 20-1 वर्षापूर्वी सहकार नगरमध्ये एका छोट्या घरात. नुकतंच लग्न झालेलं एक जोडपं, साधारणपणे 25-26 वर्षाचा मुलगा आणि 22-1 वर्षाची मुलगी. घरामध्ये एकटेच होते. रात्रीचा स्वयंपाक सुरू होता आणि त्या मुलीला काजूची उसळ फार आवडायची. आपण कधी कोकणातलं काही बॅकग्राऊंड असेल तर ओल्या काजूची उसळ हा एक फार टेस्टी पदार्थ असतो. तर त्या ओल्या काजूची उसळ त्या मुलीला फार आवडत असे आणि ते ओले काजू सोलण्याचं काम ती करत होती. मुलगा बाहेर टी व्ही बघत बसला होता आणि अचानक धाडकन आवाज आला. मुलगा आतमध्ये धावत गेला तर स्वयंपाकघरात ती मुलगी, त्याची पत्नी, खाली फ्लोअरवर पडलेली होती. त्याचा चेहरा प्रचंड सुजलेला होता, अंगावर सगळं असं रॅश लाल सगळं झालेलं होतं. सुदैवाने तो मुलगा डॉक्टर होता. त्याच्या एका सेकंदात लक्षात आलं की काय आहे, बहुतेक ही सिव्हिअर ॲलर्जिक रिॲक्शन आहे असं त्याला वाटलं. आणि सुदैवाने त्याच्या घरामध्ये ॲड्रेनलिनचं इंजेक्शन होतं. त्याने पटकन ते इंजेक्शन भरलं. त्या मुलीला, आपल्या पत्नीला ते इंजेक्शन त्याने दिलं आणि 2 मिनिटातच ती मुलगी शुद्धीवर आली. तिचा चेहरा हळूहळू पूर्ववत व्हायला लागला. त्याने अँटी ॲलर्जिक पण तिला औषध दिलं, नंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. ह्या स्टोरीतल्या जी मुलगी होती ती माझी पत्नी आणि तो मुलगा म्हणजे मी स्वतः. मला मिळालेलं सगळ्यात मोठं रिवॉर्ड या सगळ्या प्रशिक्षणाचं पहिल्यांदा तिथं उपयोगी पडलं घरामध्ये. आणि दुसरा एक किस्सा आहे, तो खरा नाही. आता आपल्यातले काही लोक जुन्या पुण्यातल्या वाडा संस्कृती त्यांनी पाहिलेली असणार आहे. जुने वाडे कसे पुण्यामध्ये होते, टिपिकल असा एक दरवाजा असायचा, तर असा उंबरठा असायचा. तर त्या वाड्यातले एक बरेच वृद्ध आणि इतरांना छळणारे काका एक दिवशी वारले. एकदाचे वारले कदाचित. ते गेल्यानंतर काय माफक रडारड झाली, सगळी तयारी झाली. ची तयारी करून त्यांना ताटीवर बांधून वगैरे आणता येताना सुरू झाली. राम बोलो म्हणून वाडेकरांनी त्यांना उचललं, निघाले आणि अचानक एक त्यातला खांदेकरी त्या उंबरठ्याशी अडखळून पडला. ती सगळी ताटी खाली कोसळली आणि तो शॉक मिळाल्यामुळे का माहिती नाही, पण ते काका अचानक जागे झाले. आणि मी कुठे आहे, काय आहे वगैरे, एकदम लोकांना आश्चर्य झालं. तो काय महिलेला म्हणून जागा झाला. बायकोला पण वाटलं आता काय ठीक आहे, झाले काका जिवंत. 3-4 दिवसांनी परत सेम असंच झालं. ते गेल्यानंतर परत माफक रडारड, नातेवाईक आले, सगळं तयारी केली, निघाली अंत्ययात्रा. आणि निघाली तेवढ्यात बायको आतून डोळे पुसत पुसत बाहेर आली आणि म्हणाली, उंबरठ्यापाशी जपून. तर हा विनोदाचा भाग आपण बाजूला ठेवू, पण आहे पॉसिबल होऊ शकतं. आयुष्य आपण मिळवू शकतो. इमर्जन्सी काही प्रणाली आहेत आणि असं नाही की फक्त डॉक्टर्स ते करू शकतात. इव्हन सामान्य नागरिक, प्रगत देश आपण ज्याला म्हणतो, अमेरिका, इंग्लंड किंवा युरोपमधले देश, ह्याच्यामध्ये सामान्य नागरिकसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रशिक्षित असतात. त्यांना माहिती असतं हा AED कसा वापरायचा. आज मुख्यत्वे आपण AED कसा वापरायचा बघणार आहोत. त्याबरोबर मी बाकी पण काही इमर्जन्सीजबद्दल बोलणार आहे की ज्या आपल्याला अनेकदा आपण त्यांच्याशी आपला सामना होतो. अशा काही इमर्जन्सीबद्दल पण मी आज बोलणार आहे. येस प्लीज. काजूचीच ॲलर्जी होती. येस, काजूची नॉन ॲलर्जी होती. काही लोकांना असते ती. ओल्या काजूची, जशी काही माशांची ॲलर्जी असू शकते, तशी ओल्या काजूची जे साल असतं ना, त्याची ॲलर्जी माझ्या पत्नीला होती. आणि ती तिला होती, तिला माहिती होतं, पण ती विसरली. असो. सो नेक्स्ट स्लाईड. फक्त हे प्रेझेंटेशन आहे ते इंग्लिशमधलं आहे, कारण मला मराठी टायपिंग एवढं चांगलं नाही जमत, म्हणून मला क्षमा करा. पण ऑफकोर्स बोलण्याचं काम मराठी इंग्लिशमध्येच माझं सगळं असेल. तर आपले आजचे एम्स बेसिकली ह्या सगळ्या वर्कशॉपचे काय असतात, तर इट प्रिझर्व्स लाईफ.
लाईफ आपल्याला वाचवायचं आहे. वर्सनिंग ॲटलिस्ट जे आहे त्यापेक्षा वाईट तरी होऊ नये, जे आहे ते निदान मेंटेन करता यावं. रिकव्हरी जर चांगली करता आली, कारण वेळेत उपचार केले तर रिकव्हरी पण होते. फॉर एक्झाम्पल स्ट्रोक जो असतो, म्हणजे ज्याला आपण पॅरालिसिसचा झटका म्हणतो, त्याच्यामध्ये जर वेळेत उपचार केले तर निदान जी काही रिकव्हरी असते माणसाची त्याची डिपेंडेबिलिटी कमी होते. हे पुढे जाऊन लोळपांगळ होणं कोणालाच नको आहे मनातनं. सो ते जरी निदान कमी होऊ शकतं वेळेत उपचार केले तर. आणि आपल्याला ट्रान्सपोर्ट नीट जमला पाहिजे, योग्य ठिकाणी आपल्याला आपल्याला ट्रान्सपोर्ट करता आला पाहिजे, हे आपले एम असतं कुठलीही फर्स्ट एड शिकताना. आता याला काही लिगल पण बाजू असतात. आता आपण भारतात आहोत आणि भारतातलं काही वातावरण वेगळं असतं, पण तरीसुद्धा प्रत्येक गोष्टीला काही लिगलसुद्धा बाजू असतात. तशी ही बाजू आहे. हा एक कायदा आहे, हा जास्ती करून ॲक्सिडेंटच्या संदर्भात ह्याचा हे आहे वापरला जातो. गुड समारिटन म्हणजे तुमचं इंटेन्शन जर चांगलं असेल, तुम्ही चांगल्या हेतूने, कल्याणकारी हेतूने काही कोणाला मदत केलीत तर ती कायद्याच्या कचाट्यात तुम्ही सापडत नाही, असा त्याचा सोपा अर्थ सांगता येईल. की तुम्ही जर ॲक्सिडेंटच्या ठिकाणी किंवा हार्ट अटॅक आलेल्या ठिकाणी जर मदत केली तर ती कायद्याला मान्य आहे आणि कायदा तुम्हाला त्रास नाही देणार त्यामध्ये, असा त्याचा अर्थ येतो. तुम्ही जेव्हा अशा वेळेला पोलिसांना फोन करता किंवा इमर्जन्सी सर्व्हिसेसना फोन करता, तुमची आयडेंटिटी तुम्ही त्यांना सांगू शकता की मला नाही डिस्क्लोज करायची माझी आयडेंटिटी, इट्स ओके. तुम्ही त्यांना इन्फॉर्म करणं महत्त्वाचं आहे, त्यांना कळवणं महत्त्वाचं असतं. आणि इव्हन आपण ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तरी असं बंधन आता कायद्यानुसार नाही की तुम्ही त्या माणसाला अडकवून ठेवा, त्याला थांबवा, पंचनाम्यासाठी थांबवा वगैरे. आता हे प्रकार नाही आहेत. तुम्हाला जर तुम्ही हे असाल तिथं आय विटनेस आहात घटनेचे, तर तुम्हाला तुमचा पत्ता सांगणं किंवा तुम्ही तिथं उपस्थित राहून काही पोलिसांना मदत केली तर चांगली असते, पण तिथं राहिलंच पाहिजे असं नाही आहे. आणि इव्हन तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्ससुद्धा सांगायचे की नाही हे तुमच्यावर आहे, ते कंपल्शन नाही आहे. आणि तशी लिगल लायबिलिटी, गुड सॅमॅरिटन म्हणजे तुम्ही चांगल्या इंटेन्शनने केलेल्या कामाची लिगल लायबिलिटी तुमच्यावर नसते. ऑफकोर्स आता ह्याला कुठल्याही कायद्याला दोन बाजू असतात, तशी ही पण एक बाजू आहे की एकदा तुम्ही व्हॉलेंटिअर करायचं ठरवलं एखाद्या इमर्जन्सीमध्ये आणि तुम्ही ते करत असाल तर ते तुम्ही नीट केलं पाहिजे. मग तुम्ही ते अर्धवट सोडून मधून पळून जाणं वगैरे हे कायद्याला मंजूर नाही आहे. मग तुम्ही त्या कायद्याच्या काचाट्यात पण येऊ शकता त्या गोष्टींमध्ये. आणि अर्थातच जर तुमच्या हे ड्युटीचा भाग असेल, म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, स्कूल टीचर्स ह्यांची ही कर्तव्य मानलं जातं की त्यांनी शाळेमध्ये किंवा असं सार्वजनिक ठिकाणी काही अपघात झाला असेल, काही दुर्घटना घडली असेल, तिथं त्यांनी हेल्प करणं, त्यांनी मदत करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. जर त्यांनी नाही केलं आणि ते प्रूव्ह झालं कायद्यामध्ये तर ते दोषी त्यांना धरता येऊ शकतं. आणि हां, रोड ॲक्सिडेंटच्या बाबतीत आपल्या हातून जर रोड ॲक्सिडेंट झाला असेल तर मात्र आपण तिथं थांबणं, तो पेशंट त्याला योग्य ठिकाणी शिफ्ट करायला मदत करणं वगैरे हे सगळं करणं मात्र एक नागरिकाचं कर्तव्य मानलं गेलं आहे कायद्याच्या भाषेत सुद्धा. तिथनंच आपण पळून गेलो तर तो कायद्याने गुन्हा ठरतो. हां, आता ह्यात आणखीन एक बाजू अशी की तुम्ही जर ठरवलं की मला नाही मदत करायची एखाद्या ठिकाणी, असंही होऊ शकतं की तुम्हाला नाही फर्स्ट एड द्यायचं, तर तुम्ही असं करू शकता का? हे कंपल्सरी आहे का फर्स्ट एड देणं? तर कंपल्सरी नाही आहे फर्स्ट एड देणं, सामान्य नागरिकासाठी तरी निदान कंपल्सरी नाही. हे काही बळजबरी नाही की तुम्ही फर्स्ट एड दिलाच पाहिजे, तुम्ही नाकारू पण शकता. मग तुम्ही काय करू शकता अशा केसमध्ये? तर तुम्ही फक्त 108 नंबरला फोन करणं किंवा जवळच्या हॉस्पिटलला फोन करणं, पोलिसांना फोन करणं, हे एक सामान्य नागरिकाचं कर्तव्य म्हणून जरी तुम्ही केलं तरी ते पुरेसं आहे. तुम्ही आसपासच्या लोकांना थोडंसं सांगू शकलात, माहिती देऊ शकलात त्या गोष्टीची, तरी चालू शकेल. त्या माणसाला जर तुम्ही सेफ जागी नेऊ शकलात, तीसुद्धा हेल्प पुष्कळ झाली. काहीच न करण्यापेक्षा हे तरी करावं. किंवा ते जे कोणी त्यात जखमी झालं त्याला थोडंफार मानसिक आधार देणं, ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी मदत आहे. तरी आपण केलं तरी चालण्यासारखं आहे. काहीच न करण्यापेक्षा निदान एवढं तरी आपण करणं अपेक्षित आहे. आता जेव्हा आपण एखाद्याला मदत करायला जातो, जो आजारी आहे म्हणा किंवा त्याला काही हार्ट अटॅक येत असेल किंवा आणखीन कुठली इजा झाली आहे, तर त्याची पूर्व परवानगी घेणं पण आवश्यक आहे. त्याची किंवा त्याच्या नातेवाईकांची किंवा जो कोणी त्याच्याबरोबर असेल त्याची पूर्व परवानगी, कन्सेंट ही आवश्यक आहे. तुम्ही एकदम एक्साइट होऊन त्या माणसाला मदत करायला जात आहे, पण तो म्हटला नाही मला कुठली मदत करू नकोस,
तर तो त्याचा हक्क आहे. ठीक आहे, नाही करायची मदत, मग तुम्ही फक्त इमर्जन्सीला फोन करा, वाटल्यास इमर्जन्सी सर्व्हिसेस येईपर्यंत थांबा, तेवढी मदत केली तरी चालेल. पण हा नकाराचा अधिकार त्या व्यक्तीला असतो, जर ती व्यक्ती कॉन्शियस आहे पूर्णपणे तर. दुसरी गोष्ट म्हणजे जर ती व्यक्ती 18 वर्षाच्या पेक्षा खाली असेल, कमी असेल, तर तुम्ही त्याच्या पालकांची संमती घेणं अत्यंत आवश्यक असतं. वर्बल संमती तरी घ्यायलाच पाहिजे की मी मदत करू, मी ह्यातला एक्सपर्ट आहे, मला हे माहिती आहे, मी केलं तर तुम्हाला चालणार आहे का, हे विचारून मगच तिथं मदत करायची आहे. केवळ मला हे येतं म्हणून तातडीने तुमचं इंटेन्शन खूप चांगलं असेल पण त्यांना ते ॲक्सेप्ट झालं तर त्यातनं नको त्या गोष्टी उद्भवू शकतात. त्यामुळे हे कन्सेंट हे खूप महत्त्वाची असते मदत करताना. जर त्या व्यक्तीने रिफ्यूज केलं, म्हणजे त्या व्यक्तीने जर नकार दिला, मला नको आहे तुमची मदत, तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही फक्त तिथं थांबून इमर्जन्सीला फोन करून इमर्जन्सी येईपर्यंत वाटल्यास मॉनिटर करू शकता, मदत करू शकता. आणि जी व्यक्ती पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत आहे तिथं मात्र कन्सेंट ही गृहीत धरली जाते, तिथं तुम्ही मदत केली तरी चालते, पण मदत करावी अशा ठिकाणी. पण ही व्यक्ती जर अनकॉन्शियस आहे, बेशुद्ध आहे किंवा सेमी कॉन्शियस आहे तर तुम्हाला कन्सेंट वगैरे नाही घेतले तरी चालते. आता तुम्ही जेव्हा कधी अशा एखाद्या ठिकाणी मी मदत करता, फर्स्ट एड देता, तेव्हा प्रायव्हसीचे पण काही रूल्स पाळणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव, त्याची गोपनीयता ठेवणं, शिवाय तुम्ही जेव्हा मदत करत असता तेव्हा थोडं आयसोलेशन मेंटेन करणं, जर शक्य झाले तर पडदे लावणं, त्या व्यक्तीचा कुठला शरीराचा भाग ओपन राहिला असेल तर त्याला ब्लँकेटने किंवा चादरीने किंवा कुठल्या कपड्याने कव्हर करणं, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. कुठलीही अपघातग्रस्त व्यक्ती किंवा क्षतिग्रस्त व्यक्ती तिचा आदर करणं अत्यंत आवश्यक असतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला मीडियाला सांगणं, आजच्या काळात स्पेशली त्याचे व्हिडिओज करणं आणि ते पोस्ट करणं, ह्याला मनाई आहे या गोष्टींना. किंवा त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय तुम्ही मीडियाशी नाही बोलता कामा, किंवा तुमचं जे काही माहिती तुम्हाला मिळालेली आहे, तुम्ही जे काही पाहिलं आहे त्या व्यक्तीला विचारल्याशिवाय, त्याची कन्सेंट असल्याशिवाय हे कुठे शेअर करायचं नसतं. आता आपण एक करत आपण स्टेप्सकडे जातोय की हे कसं केलं जातं मुळात. फर्स्ट एड म्हणा किंवा ही इमर्जन्सी आहे, ह्याला अप्रोच कसा करायचा. त्यात सगळ्यात पहिला पार्ट येतो ते म्हणजे सीन सेफ्टी. तो एरिया सेफ आहे का हे बघणं सगळ्यात आवश्यक आहे. आपण डिटेलमध्ये परत जाणार आहोत त्याच्यामध्ये, पण पहिला नेहमी मुद्दा असतो सीन सेफ्टी. म्हणजे तुमच्या स्वतःसाठी ते सेफ आहे का तिथं मदत करणं, हे आधी बघणं आवश्यक असतं. त्यानंतर एक फास्ट इव्हॅल्युएशन त्या माणसाचं केलं जातं, त्या ज्या कोणाला लागलं आहे म्हणा किंवा जो कोणी क्षतिग्रस्त आहे किंवा काही इमर्जन्सीमध्ये आहे, त्याचं पटकन इव्हॅल्युएशन कसं करायचं हे मी त्यात तुम्हाला दाखवणार आहे. लगेच तुमच्या एकदा लक्षात आलं की ही व्यक्ती खरोखरीच इमर्जन्सीमध्ये आहे, तातडीने इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस ना, आता आपल्याकडे 108 नंबर हा विनाशुल्क त्याची ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे, तर अवश्य आपण त्याला फोन करू शकतो. ते लोक तुम्हाला काही प्रश्न विचारतात, त्यांना उत्तर द्यायचे असतात की ते लोक येतात, त्याचे प्रशिक्षित डॉक्टर्स येतात आणि ते पुढचं टेक ओव्हर करतात. आणि फर्स्ट एड ते येईपर्यंत तुम्ही काही फर्स्ट एड देऊ शकता का, तर तो काय देऊ शकता, तर आपण आज थोडंसं आपण ते डिस्कस करूया. तर सगळ्यात पहिले मी जसं मगाशी म्हटलं तसं सीन सेफ्टी. सीन सेफ्टी याचा अर्थ काय, तर एखादी कोणाला शॉक लागला असेल तर ती तिथं ओपन वायर असू शकते, तुम्ही त्याला मदत करायला गेलं तर तुम्हाला पण शॉक लागू शकतो. फायर, आग असेल तर तुम्ही तिथं गेलात तुम्हाला पण त्रास होऊ शकतो त्या गोष्टीचा. सो तुम्हाला तो सीन सेफ आहे का, कारण तिथं आत्ता एक व्यक्ती आहे ज्याला मदतीची गरज आहे, तुम्ही तिकडे जाऊन तुम्हाला काही झालं तर 2 व्यक्ती होतील, म्हणजे आणखीनच यंत्रणांवर सगळा ताण येतो. त्यामुळे जो कोणी रेस्क्युअर आहे ते रेस्क्युअरने ही काळजी खूप आवश्यक आहे की पहिली सीन सेफ आहे का. विशेषतः आसपासचं जे काही वातावरण आहे, आता ह्यामध्ये लोकांच्या भावना काय आहेत, लोकांच्या रिॲक्शन्स कशा आहेत, हे पण खूप महत्त्वाचं असतं. जर आसपासची लोक तेवढी शिकलेली नसतील, हे भारतात असं होऊ शकतं, रस्त्यावर घटना घडली असेल किंवा ट्रेनमध्ये घडली असेल किंवा आणखी एस टी स्टँडवर घडली असेल, आसपास तेवढं समजणारी लोक जर नसतील आणि ते ॲजिटेटेड, ते असे थोडेसे रागावलेले वगैरे वाटत असतील, अशा ठिकाणी मदत करायला जाऊ नये. हे दुर्दैवाची गोष्ट आहे, ते त्या व्यक्तीचं नुकसान आहे त्यामध्ये, परंतु अशा घटना घडलेल्या आहेत आणि अजूनही घडतात की जो मदत करायला जातो त्याने चेस्ट मसाज, छातीचा CPR द्यायला गेला आणि लोकांचा गैरसमज झाला, त्याला छातीत बोकलतोय, त्यालाच धरून लोक मारला.
हे असं घडलेलं आहे, अजूनही घडतंय. दुर्दैवाने काही काही हॉस्पिटल्समध्ये पण असं घडतंय. त्यामुळे सीन सेफ्टी जो तुम्ही कुणी मदत करायला जाताय त्यांच्यासाठी हे खूप आवश्यक आहे. तुम्ही मदत करायच्या अगोदर स्वतः जर शक्य असेल तर हँड सॅनिटायझर, आजकाल आपण कोरोनापासून हँड सॅनिटायझर खूप वापरतो, तर आजकाल इझिली अवेलेबल असतात हँड सॅनिटायझर या गोष्टी. सो त्या गोष्टी अवश्य वापराव्यात, कारण पेशंट समजा जखमी असेल तर त्याचं रक्त वगैरे वगैरे ह्याच्यातनं आपल्याला पण संसर्ग होऊ शकतो. ग्लव्ज शिवाय शक्यतो या कुठल्याही इमर्जन्सीजमध्ये मदत करायला जाऊ नये. आणि जर तुम्हाला वाटलं की सीन सेफ नाही आहे तर तुम्ही तातडीने तिथनं बाजूला थांबून तुम्ही 108ला किंवा 112 पोलिसांना फोन करून घटनेची माहिती देऊ शकता आणि मग ते आल्यानंतर तुम्ही त्याला मदत करू शकता. परंतु सीन अनसेफ असताना अजिबात मदत करायला जायचं नाही, हा प्रथमोपचारातला पहिला नियम नेहमीच पाळला जातो. नेक्स्ट, आता याला अप्रोच कसा करायचा. आपण जेव्हा एखादा अनकॉन्शियस म्हणा किंवा ज्याच्या जो श्वासोच्छ्वासासाठी धडपडतोय असा एखादा माणूस तुम्हाला दिसला, जर तुमच्या घरात असा कोणी तुमच्या घरातलं व्यक्ती की तुम्हाला वाटते की ह्याला काहीतरी मदतीची गरज आहे, त्याला अप्रोच कसं करायचं. तर आपण नेहमी पहिले ना अलर्टनेस बघतो कोणाचाही. जो माणूस नॉर्मल बोलतोय तो माणूस नॉर्मलच आपण मानतो, त्या माणसाला काही मदतीची गरज आहे असं नसतंच. ही पहिली गोष्ट आहे की त्या माणसाचं नाव विचारावं. जर घरातलाच असेल तर आपण त्याशी एखादं वाक्य बोललं, अरे तुला काय होतंय, कसा आहेस तू, त्याने तुम्हाला नीट उत्तर दिलं तर याचा अर्थ ठीक आहे, अलर्ट आहे. आम्ही याला AVPU स्केल असं म्हणतो. या AVPU स्केलमध्ये असं येतं की A फॉर अलर्ट, V फॉर व्हॉइस कमांड, P फॉर पेन आणि U फॉर अनकॉन्शियसनेस. आता अलर्ट जी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीला स्वतःचं नाव सांगता येतंय, जी व्यक्ती थुंकीचा आपला आवंडा पण गिळू शकते, ह्या दोन गोष्टी आपण जेव्हा एखाद्याच्या बघतो तेव्हा ती व्यक्ती ॲपरंटली नॉर्मल आहे असं आपण मानू शकतो. त्या व्यक्तीमध्ये लगेच मदतीची गरज असेलच असं नाही. परंतु एखादी व्यक्ती जर फक्त तुम्ही ओरडल्यानंतरच काहीतरी अस्पष्ट आवाजात उत्तर देते तर अशा व्यक्तीला मदतीची गरज असू शकते. आणि जी व्यक्ती त्यालाही उत्तर देत नाही पण तुम्ही चिमटा काढलात तरच फक्त काहीतरी हालचाल करते, पेनला फक्त रिस्पॉन्स करते, ह्याचा अर्थ कोमा किंवा त्या व्यक्तीची जी काही शारीरिक स्थिती आहे ती आणखीन गंभीर आहे. आणि ह्यापैकी कशालाच जर रिस्पॉन्स मिळत नाही आहे, म्हणजे ना वेदनेला रिस्पॉन्स मिळत आहे ना तुम्ही ओरडण्याला ते काही उत्तर देत आहेत, ह्याचा अर्थ ती व्यक्ती अनकॉन्शियस असू शकते, बेशुद्ध पडलेली असू शकते. अशा व्यक्तीला मात्र तातडीने मेडिकल इमर्जन्सी आहे असं समजून मदतीची गरज आहे. कारण असंही होऊ शकतं की एखादी व्यक्ती, घरातली व्यक्ती झोपलेली आहे आणि तुम्हाला उगीच वाटतंय की तो बराच वेळ झोपलाय म्हणजे काय झालंय, उगीच त्याच्यासाठी जाऊन काहीतरी इमर्जन्सी उपचार करण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे पहिले त्या माणसाला आधी जागं करून बघावं, काय त्याचा रिस्पॉन्स येतोय, त्याच्यावर पुढचा आपला जो काही पवित्र आहे तो आपल्याला ठरवायचा आहे. आज डिस्कस करणार होतो. आता जेव्हा आपण इमर्जन्सी सर्व्हिसेसना फोन करतो तेव्हा काय बोलायचं असतं ना, ह्याची पण रिहर्सल करणं आवश्यक असतं. कारण हा काही कॅज्युअल फोन नसतो. या फोनमध्ये आपण खूप ॲजिटेटेड, भावनाप्रधान असू शकतो, आपल्याला मानसिक धक्का असतो. ही गोष्ट इथं बोलणं खूप सोपं आहे, पण आपल्या घरामध्ये आपली आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी यापैकी कोणी जर असं बेशुद्ध पडलं असेल तर आपण हे नॉर्मली बोलूच का अवघड आहे, सांगता येणं मुश्किल आहे. अगदी कंपोस्ट काम जो अगदी खूप व्यवस्थित आहे माणूस, स्थितप्रज्ञाची सगळी त्याच्या लक्षणं त्याच्यामध्ये आहेत, तरीसुद्धा असा माणूस अनेकदा भावनाप्रधान होतो, काय बोलतोय त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. पण एक गोष्ट चांगली अशी आहे की आपण जेव्हा 108 नंबरला फोन करतो तेव्हा तिथले जे फोन घेणारे असतात ना ते प्रशिक्षित असतात, त्यांना माहिती असतं समोरची व्यक्ती ही इमर्जन्सी असल्यामुळे नीट उत्तर देऊ शकेलच असं नाही. त्यामुळे ते तुम्हाला बरोबर तुमच्याशी बोलतात, तुम्हाला ते योग्य प्रश्न विचारतात. तर आपण त्यांना काय सांगायचं असतं, तर पहिलं म्हणजे आपण आपलं ठिकाण त्यांना सांगावं, मी कुठून बोलतोय आणि प्रॉब्लेम काय आहे नेचरचं, नेचर ऑफ प्रॉब्लेम नक्की काय आहे हे त्यांना स्पष्ट सांगावं. मला पॅरालिसिसचा झटका वाटतोय किंवा हा हार्ट अटॅक वाटतोय हे त्यांना स्पष्ट सांगावं. त्यानुसार तुम्हाला ते टीम पाठवत असतात. आता हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की यातला पॅरालिसिसचा झटका कुठला आहे, हार्ट अटॅक कुठला आहे, हे कसं आपण ओळखू. घराच्या घरात काही गोष्टी आहेत, शक्य आहे, तर ते मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु हे आधी आपण स्वतःला कंपोज केलं पाहिजे की कसं बोलणार आहे मी, काय बोलणार आहे, म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीला सुद्धा
त्यांना नीट मदत तुम्हाला करता येते. येस. डूज अँड डोंट्स, काय करायचं आणि काय नाही. तर ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की NBM ही एक मेडिकल संज्ञा आहे. नील बाय माउथ. नील म्हणजे काहीच नाही, तोंडी काहीही देऊ नका. तुम्हाला जेव्हा संशय येईल एखादी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आहे किंवा सेमी कॉन्शियस अर्धवट ग्लानीत आहे, अशा व्यक्तीला प्लीज पाणी, दूध, कुठलं तरी औषध अजिबात देऊ नका. त्याने नुकसान होऊ शकतं, त्याने नक्कीच नुकसान होऊ शकतं. कारण अशा वेळेला ते पाणी त्या माणसाच्या श्वासनलिकेत जाऊ शकतं आणि त्या माणसाचा मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत जो माणूस पूर्णपणे कॉन्शियस नाही, जो स्वतःचं नाव नीट सांगू शकत नाही, आवंडा गिळू शकत नाही, अशा व्यक्तीमध्ये अजिबात तोंडी काहीही देऊ नका, कुठलंही औषध देऊ नका किंवा कुठलं पाणी, दूध काही द्यायला जाऊ नका. अर्थात त्याला एक्सेप्शन्स आहेत, काही अपवाद आहेत. जर ती व्यक्ती कॉन्शियस असेल आणि हायपोग्लायसेमिया आहे किंवा सनस्ट्रोक आहे, उष्माघाताचा झटका आहे, अशा व्यक्तीमध्ये तुम्ही पाणी देणं त्या माणसाला हे आवश्यक आहे, तिथं देऊ शकता तुम्ही. पण अगेन म्हणजे हे कन्फर्म करून की तो माणूस पूर्णपणे शुद्धीवर आहे, त्या केसमध्ये तुम्ही त्याला आवश्यक आहे, नाहीतर द्यायला देऊ नका. आता आपल्याला काही गोष्टी शिकायच्या आहेत. आपण गुगलवर किंवा व्हॉट्सॲपवर खूप गोष्टी वाचत असतो, पण हा वर्कशॉप केल्यानंतर किंवा आपलं आजचं हे व्याख्यान संपल्यानंतर आपल्याला काही गोष्टी येणार आहेत. तर काय येणार आहेत? काही मेडिकल गोष्टी पण आपल्याला आल्या पाहिजेत. तर त्या आज मी तुम्हाला शिकवणार आहे. व्हायटल सायन्स जनरली डॉक्टर येण्याच्या पूर्वी ह्या गोष्टी आपण बघू शकतो, नक्कीच बघू शकतो. पल्स कशी बघायची, AVPU स्केल तर मी तुम्हाला आधी बोललोच आहे, कॉन्शियसनेस त्याची, आणि तुम्ही हे नोट करून ठेवावं आवश्यक. जेव्हा डॉक्टर येतात किंवा जी इमर्जन्सी टीम येते, तुम्ही त्यांना दाखवू शकता की अमुक 1 वाजता या माणसाची ही लेवल होती. हे खूप मदत होते, या गोष्टींची खूप मदत होते. पल्स कशी बघायची, तर पल्स आपल्याला 2 ठिकाणी नक्कीच बघता येते. एक म्हणजे मनगटाला जी असते, ज्याला ब्रेकियल पल्स म्हणतात, ती तशी सोपी असते बघायला. तिथं 2 किंवा 3 बोटंच आपण लावली तर आपल्याला स्वतःची पल्ससुद्धा फील होते. ती नाडी आपल्याला तपासता आली पाहिजे. ॲक्युरेट मेडिकल सायन्सनुसार ॲक्युरेट पल्स बघायचं ठिकाण म्हणजे कॅरोटिड, म्हणजे गळ्यामधली पल्स. तुम्ही सिनेमात पण बघितलं असेल काही ठिकाणी, पटकन ते गळ्यापाशी चेक करतात तो माणूस जिवंत आहे का नाही. नक्की कुठे चेक करतात, तर आपला हे जे स्वरयंत्र आहे, त्या स्वरयंत्रापासून आपण जर बाजूला असे आपला बोट फिरवत गेलो, तर इथं आपल्याला असा एक मोठा मसल लागतो हाताला. त्या मसलच्या अलीकडे अशी एक खोबण आहे, तिथं तुम्ही जर थोडं प्रेस केलं हलकेच तर तुम्हाला अशी पल्सेशन्स अशी त्याची जाणवतील. त्याला कॅरोटिड पल्स असं म्हणतात. आणि जिवंत असण्याचं लक्षण ही कॅरोटिड पल्स असते. ही कॅरोटिड पल्स जर माणसाची आहे, लागते हाताला, तर याचा अर्थ त्याचं हार्ट धडधडतं आहे, हार्ट सुरू आहे, हृदय सुरू आहे. पण ती जर लागत नसेल तर याचा अर्थ पेशंट हा कार्डियक अरेस्टमध्ये आहे, त्याचा हार्ट थांबलेला आहे असं धरलं जातं आणि तातडीने चेस्ट मसाज म्हणजे CPR सुरू करायला लागतो. ब्रिदिंग म्हणजे श्वासोच्छ्वास, हा श्वासोच्छ्वास कसा सुरू आहे हे बघण्याच्या काही पद्धती आहेत. तुम्ही पेशंटच्या किंवा त्या व्हिक्टीमच्या छातीकडे बघून सुद्धा लक्षात येतं की खालीवर होते का. तुम्ही तुमचा हात इथं मध्ये ठेवलात आणि हात खालीवर झाला तरी कळतं की हे खालीवर होते, छातीचा जो काही पिंजरा आहे तो खालीवर होतो का, हे आपल्याला मुवमेंटवरनं कळतं. पूर्वी सूत धरायचे नाकापाशी, आणि ह्या एक अगदी एक पुणेरी म्हण पण होती, त्याचा धंदा एवढा बोलला आहे की नाकाशी सूत धरलं आहे, हे अशी एक म्हणही होती. पण नाकाशी सूत धरलं आणि ते सूत हल्लं की असं समजायचं की तिथं श्वासोच्छ्वास आहे की नाही. तर तेही हरकत नाही, इमर्जन्सीमध्ये तुम्ही ह्या गोष्टी पण वापरू शकता. ब्लड प्रेशर चेक करणं आजकाल सोपं आहे. डिजिटल इलेक्ट्रॉनिक मशीन्स खूप लोकांकडे अवेलेबल असतात. त्याची रिडिंगवर आपल्याला BP किती आपल्याला समजू शकतं. साधारणपणे त्याची 3 रिडिंग घ्यावीत आणि त्याचा ॲव्हरेज काढावा, असं एक त्याचं काय ते एरर्स पुष्कळदा येतात त्याच्यामध्ये. पण पटकन जमलं तर BP पण चेक करता माणसाला आलं पाहिजे. आणि अनेकांच्या घरी ग्लुकोमीटर असतो, ज्यांना डायबिटीस आहे किंवा आता सवय आहे अनेक लोकांना ग्लुकोमीटरवर शुगर चेक करण्याची, तर तेही तंत्र जाणून घ्यावं की कसं शुगर चेक करायची असते. आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन, कोरोना काळापासून आपण सगळे पल्स ऑक्सिमीटर वापरायला शिकलेलं होतं. कोरोनाचे काही आपले उपकार पण आहेत. तर त्या कोरोनामध्ये हे नक्कीच झालं की सॅनिटायझर वापरणं आणि हे सॅच्युरेशन वापरणं बघणं हे आपण सगळे शिकलो. तर ते पल्स ऑक्सिमीटर असा काही फार महाग नसतो, एक 500-600 रुपयाला ते ॲमेझॉनवर गॅजेट मिळतं. ते अवश्य वापरावं. विशेषतः ज्यांच्या घरी वृद्ध आहेत किंवा काही हृदयरोग असणारे लोक आहेत त्यांनी अवश्य ते उपकरण बाळगावं. आता आपण काही कॉमन इमर्जन्सीज बघणार आहोत.
एक एक करत. जे सडन लॉस ऑफ कॉन्शियसनेसची कारणं काय आहेत, म्हणजे एखादा माणूस, एखादी व्यक्ती एकदम अनरिस्पॉन्सिव्ह होते किंवा बेशुद्ध पडते, ह्याची काही कॉमन कारणं आहेत का? तर ही मी ते लिस्ट दिलेली आहे. ही कॉमन कारणं आहेत. ह्या व्यतिरिक्त सुद्धा कारणं आहेत. मेडिकल सायन्स पूर्ण शिकवणं हा आजच्या व्याख्यानाचा काही उद्देश नाहीच आहे. ही कॉमन सर्वसाधारण कारणं आहेत. सगळ्यात पहिलं अगदी कॉमन कारण म्हणजे फेंटिंग, भोवळ, ज्याला मेडिकल सायन्समध्ये व्हेगल सिन्कोप असं नाव आहे. साधी भोवळ येऊन पडणं एखादा माणूस, तर त्याचे पण डिटेलमध्ये बघणार आहोत. हायपोग्लायसेमिया म्हणजे एकदम साखर रक्तातली कमी होणं, ते पण एक कॉमन कारण आहे. जे स्पेशली डायबिटिक आहे त्यातही जे इन्सुलिनवर असतात त्यांना पटकन तो हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. अंजायना एमाय म्हणजे मायोकार्डियल इन्फार्क्शन, त्याच्यामध्ये हार्ट अटॅक येऊन माणूस बेशुद्ध पडलाय असंही होऊ शकतं. ॲनाफायलेटिक रिॲक्शन म्हणजे सिव्हिअर ॲलर्जी, ज्याच्यामध्ये शुद्ध हरपू शकते. कार्डियॅक अरेस्ट म्हणजे जिथं हार्ट पूर्णपणे थांबलंय. आणि स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिसचा अटॅक. स्ट्रोकमध्ये अनकॉन्शियसनेस येतोच असं नाही, अनेकदा फक्त काही इनिशियल बदल आपल्याला दिसतात. कधी कधी बेशुद्ध अवस्था नंतर येते माणसाला, पण हे पण एक कारण मानलं जातं. तर आपण एक एक करत बघूया. मोस्ट कॉमनपासून सुरुवात करू. तर सिन्कोप, भोवळ, सिंपल चक्कर येणं. तर चक्रेचं हे जे व्हेगल सिन्कोप हा जो प्रकार आहे, बरेचदा माणूस एखादा चक्कर येऊन पडतो तेव्हा त्याचं कारण व्हेगल सिन्कोप असतं. त्यात नक्की काय होतं हे साधारणपणे तरुण पुरुषांमध्ये अधिक दिसून येतं. व्हेगल सिन्कोपचं प्रमाण. बराच वेळ उभं राहिलं उन्हामध्ये, किंवा पोलीस असतात किंवा जे असे बराच वेळ उभे राहतात, तर त्यांचं रक्त सगळं आहे ते पायाकडे जातं. त्यामुळे मेंदूला रक्तप्रवाह कमी होतो आणि अर्ध्या एका मिनिटासाठी त्यांना भोवळ येऊन ते पडू शकतात. तर तशी ती भोवळ असते. ह्याच्यामध्ये कशामुळे होऊ शकतं, तर अँझायटी, खूप टेन्शन आहे, एकदम पेन म्हणजे एक्सक्रुशिएटिंग पेन काही झालं असेल तर दुखण्यामुळे, वेदनेमुळे सुद्धा माणसाला भोवळ येऊ शकते. खूप दमला असेल, उपास झालेला असतील भरपूर, किंवा मुळातच अशी गरम हवा आहे, बंद सगळं खोली आहे तुमची काम करण्याची, अशा ठिकाणी येऊ शकते. खूप घट्ट कपडे आहेत, हे अगदी कॉमन कारण आहे. आजकाल काही फॅशन्स अशा असतात, खूप टाईट जीन्स वगैरे घातल्या जातात. त्याचा परिणाम असा होतो की व्हेनस रिटर्न कमी होतो. म्हणजे आपल्या ज्या अशुद्ध रक्त हार्टकडं परत यायला हवं पायाकडनं हृदयाकडं, ते कमी येतं. ते कमी आलं की शुद्ध रक्त पण कमी येतं. मग त्या ब्रेनला मग अशा वेळेला रक्तप्रवाह कमी होतो. सो हे सगळं हे पुढे करणार आहे. आपल्याला काय दिसतं, तर सुरुवातीला थोडंसं नॉशिया, वॉमिटिंग सारखं सेन्सेशन येतं. त्याच्यानंतर एकदम डोळ्यापुढे अंधारी यायला लागते. काही एक सेकंद काही दिसेनासं होतं डोळ्यापुढचं, आणि अचानक माणूस आडवा पडतो. आता हे आडवं पडणं जे आहे ना माणसाचं, हे ॲक्च्युली निसर्गाचं रिपेअर आहे. कारण मगाशी मी म्हटलो तसं पायातलं रक्त हृदयाकडे येत नाही आहे, म्हणून मेंदूचा रक्तप्रवाह कमी झाला आहे. तर अशा वेळेला हा नॅचरल रिफ्लेक्स आहे शरीराचा, की ते तुम्हाला आडवंच करतं. आडवं केलं की आपोआप ते रक्त, पायातलं रक्त आहे ते हृदयाकडे येतं. हे एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. तर असं जेव्हा होतं तेव्हा मग त्याला काय उपाय असतो ते आपण आता बघूया. तर हे तुम्हाला पटकन कळलं पाहिजे एखाद्या माणसाला असं भोवळ येते, कारण त्याला असं खूप असे घाम आलेला असतो, त्याची सुरुवातीला नाडी खूप अशी जलद लागते आणि कन्फ्युजन असतं. तो म्हणतो मला एक सेकंद, मला काही सुचत नाही, मला काही दिसत नाही आहे. अशा वेळेला आपण ओळखावायला हा प्रॉब्लेम आहे की व्हेगल सिन्कोप येतोय. अशा वेळेला त्याला थोडंसं आडवं करून एक पायाचं थोडेसे उचलले, पायाखाली एखादी उशी सरकवली, तर पटकन रक्तप्रवाह मेंदूकडे येतो आणि परत विदिन 1 मिनिटामध्ये ह्याचं रेस्टोरेशन होतं. ह्याच्यात फक्त एकच आहे, भोवळ ही जर अर्ध्या 1 मिनिटापेक्षा जास्ती टिकली, तो माणूस काही शुद्धीवर येतोय असं आपल्याला दिसलं नाही, तर मात्र तातडीने 108. बराच वेळ, खूप वेळा काही तुम्ही पाय उचलून धरू शकत नाही कोणाचे, किंवा ते तिथं टाईम नसतो घालवायचा. जी भोवळ असते ज्याला व्हेगल सिन्कोप म्हणतात, त्यातनं रिकव्हरी ही 1 मिनिटामध्ये होते आणि होतेच. जर होत नसेल तर याचा अर्थ ती भोवळ नाही, दुसरं काहीतरी आहे. सो हे त्यातलं डिफरन्शियल डायग्नोसिस आहे. नेक्स्ट कॉमन गोष्ट हायपोग्लायसेमिया. हायपोग्लायसेमिया ज्यांना डायबिटीस आहे किंवा इन्सुलिनवर आहे त्यांना माहिती असतो हायपोग्लायसेमिया कसा असतो ते. जर त्यांनी इन्सुलिन घेतलं आणि त्याला कव्हर करण्यासाठी की जेवण नाही केलं,
तर अशा वेळेला हाताला थरथर सुटणं, घाम येणं, बोलणं चाचरणं, तोंडाला कोरडं पडणं, अशा गोष्टी व्हायला लागतात. चक्कर यायला लागते, डोकं दुखायला लागतं. तर हा हायपोग्लायसेमिया आहे. तातडीने अशा माणसाला तो शुद्धीत असेल तर चॉकलेट द्यावं किंवा एखादी लिमलेटची गोळी, कुठलंही शुगर असलेलं, साखर असलेलं काही तुम्ही देऊ शकता. साखर देऊ शकता चमचाभर, लगेच बरं वाटतं त्या माणसाला. आणि साखर देऊन झाली की बरोबर थोडासा भाकरी किंवा ब्रेड असं पण द्यावं, कारण ती स्टार्च आहे. स्टार्चमधलं जे शुगर आहे ते कन्व्हर्ट व्हायला वेळ लागतो आणि त्यामुळे त्या माणसाचा पुढचा एक 15-20 मिनिटांनी त्याची परत साखर खाली जाऊ शकते, ती नाही जाणार खाली. आत्ता तुम्ही पहिले एक साखरेची गोळी दिली, त्याच्यानंतर एक ब्रेडचा पण तुकडा द्यावा किंवा जॅम ब्रेड वगैरे असं द्यावं, म्हणजे ते दोन्ही गोष्टी त्यामध्ये कव्हर होतात. आणखीन एक गंभीर गोष्ट होऊ शकते ती म्हणजे चेस्ट पेन. चेस्ट पेन, अंजायना हा जो प्रकार आहे, आता माणसाला छातीत दुखण्याची बाकी पण कारणं आहेत. गॅसमुळे दुखणं, ॲसिडिटीमुळे दुखणं हे कॉमन मानतो आपण. पण तो हृदयविकारामुळे दुखतंय का, तर हे आपण ओळखू शकतो, तर काही अंशी ओळखू शकतो. कसं? आता ह्यात म्हणजे रिस्क फॅक्टर आहेत. जी माणसं रिस्क, आता अर्थात असंही आहे की आजकाल तरुण, अगदी वर्करनी फिट दिसणारे, व्यायाम करणारे, ॲथलीट्स, आर्मीतले जवान, विद्यार्थी शाळेतले असे सुद्धा हार्ट अटॅक त्यांना येत आहेत आणि त्यांचे पण अनेकदा मृत्यूसुद्धा घडत आहेत दुर्दैवाने. परंतु रिस्क फॅक्टर्स आपण जे मानतो ते म्हणजे ओबेसिटी, स्थूलपणा, वय. पुरुषांना जास्ती धोका असतो हृदयविकाराचा स्त्रियांपेक्षा. त्यानंतर ज्यांचे कोलेस्ट्रॉल लेवल जास्ती आहे, ज्यांना डायबिटीस आहे, अनकंट्रोल डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर अनेक वर्षांपासून आहे, किंवा हृदयाचा ऑलरेडी काही रोग आहे, फॅमिली हिस्ट्री आहे, विशेषतः आईकडनं, मावशीकडनं, मामाकडनं, अशा लोकांना धोका अधिक असतो हृदयविकार होण्याचा. जनरली अंजायना किंवा छातीत दुखणं जे आहे ते आफ्टर हेवी मील्स बघितलं जातं. कारण होतं असं की आपण जेव्हा खूप खातो, खूप आधी मेजवानी छानपैकी कुठेतरी भरपूर आपण जेवण केलं लग्नाचं, तर सगळं जेवण पचवण्यासाठी रक्तप्रवाह जो आहे तो आतड्यांकडे जातो. त्यामुळे हृदयाचा स्वतःचा रक्तपुरवठा कमी होतो आणि अशा वेळेला त्या माणसाला दुखू शकतं. ह्याला टिपिकली पोस्ट प्रँड्युअल अंजायना असंच नाव आहे या गोष्टीला. पोस्ट प्रँड्युअल म्हणजे जेवणानंतर. रिगर्स एक्झरसाइज, काही लोक सिंहगडावर, आता मित्र जातो म्हणजे मी पण जातो सिंहगडावर पाळायला. अरे पण त्याचा फिटनेस काय, तुझा फिटनेस काय, हे बघ. आणि मग असे लोक तिथं कोसळतात, असंही घडतं. सो खूप एक्झरसाइज जरी केला तरी हे अटॅक्स प्रेसिपिटेट होऊ शकतात. आणि हार्ट डिसीज आधीपासून असेल, माहिती असलेला किंवा न माहिती असलेला, तरी हार्ट अटॅक येण्याची शक्यता असतेच. कसा येतो हार्ट अटॅक? जनरली डायबेटिक पेशंटमध्ये अनेकदा पेन कळत नाही. हा अपवाद आहे. काही लोकांना चेस्ट पेन जाणवते, परंतु डायबिटिक जे आहे ज्यांची शुगर जास्ती आहे ना, त्यांना अनेकदा छातीत न दुखता डायरेक्ट हार्ट अटॅक येतो, असंही होऊ शकतं. या डायबिटीस असलेल्या माणसाने थोडं जास्ती काळजी घेणं आवश्यक आहे. क्रशिंग पेन, भयंकर आपल्याला या छातीमध्ये अशी इतकी सिव्हिअर पेन होते की आतनं असं काही सगळं ओढून घेते असं वाटतं, अशी सिव्हिअर पेन. आणि बरेचदा ही पेन ही डाव्या साईडला जाते, डाव्या खांद्यामध्ये, डाव्या हाताला, अनेकदा गळ्यामध्ये दुखतं, खालचा जबडा पण अनेकदा पेन होतो. माझ्या डेंटल क्लिनिकमध्ये एक पेशंटने डेंटल पेनसाठी तो आला, परंतु त्याला दाताचा कुठलाच प्रॉब्लेम नव्हता. तो म्हणणे मला हा हेच दुखतंय कधीपासून. आम्हाला संशय आला की याची काहीतरी वेगळी हिस्ट्री, त्याला डायबिटीस होता आणि अनकंट्रोल होता. मी त्याला तातडीने ECG काढायला सांगितला, त्याला हार्ट अटॅक आलेला होता. असे प्रसंग खूप वेळा घडतात आणि अनेक डेंटिस्टने असे पेशंट्स पाहिलेले आहेत. ब्रेथलेसनेस होऊ शकतो, श्वासाला त्रास होऊ शकतो हार्ट अटॅक येत असताना. लिप्स म्हणजे आपले जे ओठ आहेत ते निळसर होतात, ह्याचं कारण रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे ओठ निळसर दिसू शकतात. किंवा जी एकदम गोरी, लख्ख गोरी माणसं असतात, यमीपेक्षा 6 पट गोरी, तर त्या लोकांना पटकन निळसर अशी टिंच येऊ शकते त्यांची. नॉशिया, व्हॉमिटिंग, कारण इतकी सिव्हिअर पेन असते, त्या प्रचंड वेदनेमुळे माणसाला उलटी होते. आणि जर असा माणूस जर पूर्ण शुद्धीत नसेल तर जे उलटी आलेलं जे काही अन्न आहे ते बाहेर न पडता श्वासनलिकेत जाऊ शकतं आणि म्हणून माणसाचा मृत्यू ओढवतो. आपण अनेकदा छातीत दुखलं, काही नाही, गॅस असेल किंवा काहीतरी खाण्यामध्ये काहीतरी आलं, कुपथ्य झालं, हे घेऊन बघ, ते घेऊन बघ, अँटासिड्स घेतो. पण जर ती पेन खरोखरीच हार्टची असेल, अंजायना असेल, तर ती अँटासिड घेऊन काही त्याला रिलीफ मिळणार नाही. तर मग काय केलं पाहिजे? डॉक्टर, DM म्हणजे काय होतं? DM म्हणजे डायबिटीस मेलेटस. डायबिटीस
मधुमेह, तो शॉर्ट फॉर्म आहे DM म्हणजे. हो, हेवी वाटतं, खूप हेवीनेस येतो छातीमध्ये, हेही होतं. पाठीत पण दुखू शकतं. हो, पाठीतही दुखू शकतं. ज्याला इन्फिरियर वॉल MI आहे त्याला पाठीत पण दुखू शकतं. अनेक लोकांच्या पोटात पण दुखतं. पोटात दुखून सुद्धा असं वाटतं की पोटात दुखतंय मग काय असणार आहे, पण पोटात दुखतंय पण हार्ट अटॅक आहे असं पण झालेलं आहे. ECG काढल्याशिवाय हे कन्फर्म नाही होऊ शकत शेवटी. तर अशा वेळेला 108 नंबर किंवा आपल्या जवळपासचं असं हॉस्पिटल की जिथं कार्डिॲक युनिट आहे, कार्डिॲक कॅथ लॅब आहे, अशा ठिकाणी म्हणजे पुण्यातली जी इन्स्टिट्यूट लेवलची हॉस्पिटल्स मानली जातात, जशी दीनानाथ मंगेशकर आहे, सह्याद्री हॉस्पिटल आहे, ही या हॉस्पिटल्समध्ये ह्या इन्स्टिट्यूट्स आहेत, ह्यांच्याकडं कॅथ लॅब आहे, त्यामुळे ह्या इमर्जन्सीज ते मॅनेज करू शकतात. अशा ठिकाणी तातडीने फोन करावा आणि त्यांची टीम आपल्याकडं मागवून घ्यावी. तोपर्यंत काय करावं, तर तोपर्यंत तुम्ही त्या पेशंटला जास्ती हालचाल करून द्यायची नाही. त्याने आणि स्वतः पेशंटने तर अजिबात चालत चालत जाऊन हॉस्पिटलला जाऊ नये. त्याने स्ट्रेचर किंवा व्हीलचेअरमधनंच जावं, प्रेफरेबली स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर. कारण त्याची कुठलीही हालचाल की रक्त तिकडं जाणार, हृदयाचा रक्तपुरवठा कमी होणार आणि आणखीन त्याचा प्रॉब्लेम वाढत जाणार. म्हणून त्यांनी कुठली हालचाल न करता त्या व्यक्तीला बसवावं. अशा व्यक्तीला आडवं करू नये. आडवं केल्याने तो उलट त्रास वाढतो. त्यामुळे सेमी रिक्लाइन म्हणजे खुर्चीत बसवून थोडंसं आराम खुर्चीत बसायला जरी दिलं तरी चालेल, पण अशा व्यक्तीला बसायला सांगावं. जर तुम्हाला शक्य झालं तर व्हायटल्स म्हणजे पल्स, BP, ब्लड शुगर, सॅच्युरेशन या गोष्टी नोंद कराव्यात मोजून, जर तुम्हाला हे घरात पॉसिबल असेल तर. कुठली गोळी द्यावी, तर त्या पेशंटला कुठली ब्लिडिंग डिसऑर्डर नसेल. ब्लिडिंग डिसऑर्डर म्हणजे काय असतात, आता काही व्यक्तींना त्यांना माहिती असतं की मला हा रक्ताचा आजारच आहे, मला रक्तस्राव होतो, तर अशा व्यक्तींना शक्यतो देऊ नये. पण ते नसेल काही तर अवश्य टॅबलेट ॲस्पिरिन जी नेहमी मिळते, इकोस्प्रिन कोटेड, एंट्री कोटेड, ती द्यायची नसते अशा वेळेला. ही एक आणखीन एक अनेकदा अज्ञानापोटी होणारी चूक आहे की आपल्याला डॉक्टर रोज घेण्यासाठी काही इकोस्प्रिन, काही पेशंट्स घेतात इकोस्प्रिन आणि क्लोपिटॅब असं कॉम्बिनेशन असतं, पण त्या एंट्री कोटेड असतात. एंट्री कोटेड याचा अर्थ असा की त्या ओपन व्हायला बराच काळ जातो. त्या आतड्यात जाऊन ओपन होतात, स्टमकमध्ये ओपन होत नाहीत. आपली जर तुम्ही पचनसंस्था आपण लक्षात घेतली तर पचनसंस्थेमध्ये वरती इसोफेगस म्हणजे अन्ननलिका आहे, त्यानंतर स्टमक आहे आणि त्याच्यानंतर आतडी आहेत. तर ती गोळी त्याचा रक्तामध्ये इफेक्ट यायला खूप वेळ लागतो. ती गोळी अशा वेळेला देऊ नये, त्याचा काहीही उपयोग होत नाही. तर डिस्प्रिनची जी गोळी असते, आपण जाहिराती पण यायच्या कधी कधी, पाण्यात टाकली की विरघळते वगैरे, ती गोळी, डिस्प्रिनची गोळी त्या अशा पेशंटला चोखायला द्यावी. त्याने ती थोडा वेळ चोखून मग त्यांनी गिळावी. असं का करावं, त्याचं कारण असं आहे, आपल्या तोंडामध्ये जिभेच्या खाली सुद्धा रक्तवाहिन्या आहेत, जिथनं ॲब्झॉर्प्शन फास्ट होतं. सो म्हणून थोडा वेळ चोखावी आणि मग गिळावी, जर पेशंट कॉन्शियस ॲलर्ट असेल तर ही गोळी फक्त द्यावी. आता दुसरी गोळीबद्दल खूप प्रश्न विचारले जातात, NTG किंवा सॉर्बिट्रेट, ही द्यावी का, तर ह्याच्यामध्ये थोडासा दुमत आहे तज्ज्ञांमध्ये. काही तज्ज्ञांचं मत असं आहे की ती गोळी द्यावी, तर काही तज्ज्ञांचं आणि विशेषतः अमेरिकन हार्ट असोसिएशन ही जी एक संशोधन करणारी संस्था आहे, त्यांची अशी गाईडलाईन आहे की जोपर्यंत तुम्ही ECG काढत नाही तोपर्यंत ही गोळी देऊ नये. त्याची काही तांत्रिक कारण आहेत, आता त्यामध्ये मी फार विश्लेषणात जात नाही, परंतु अनेकदा असं होतं की माणसाचा हार्ट अटॅक आला असल्यामुळे ब्लड प्रेशर ऑलरेडी कमी झालेलं असतं आणि ही गोळी ही रक्तवाहिन्या प्रसरण पावते. त्याच्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावल्या की BP एकदम आणखीन फॉल होतं. म्हणून ही गोळी शक्यतो देऊ नये, फक्त मेडिकल सुपरविजनच्या खाली आणि ECG काढल्यानंतरच ही गोळी देण्यात यावी, असं करंट गाईडलाईन आहे. पण व्हॉट्सॲपवर खूप मेसेज फिरतात की काय इकोस्प्रिनची, आपल्या सॉर्बिट्रेटची गोळी खिशात ठेवा, छातीत दुखलं की लगेच जिभेखाली ठेवा. इतकं ते कॉमन आणि इतकं सिम्पल ती गोष्ट नाही आहे. आपण अनेकदा चुकून काहीतरी अपाय पण होऊ शकतो या गोष्टींमुळे. तर हे डोंट्समध्ये येतं, हे अजिबात करू नका. दुसरी एक इमर्जन्सी अशी आहे की स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिसचा अटॅक, जो या थंडीच्या सीझनमध्ये जास्ती कॉमनली येतो, रात्री पहाटेच्या वेळेला जास्ती येतो. आणि जे लोक ज्यांना ब्लड प्रेशर अनेक वर्ष आहे याच्यामध्ये जास्ती कॉमन असतो. तर रिस्क फॅक्टर काय आहेत, अगेन ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा, डायबिटीस मेलायटस DM म्हणजे अनकंट्रोल्ड हायपरटेन्शन. काही लोकांना BP आहे हे माहितीच नसतं आपल्याला, किंवा त्यांना असं वाटतं की मला ब्लड प्रेशर आहे पण डॉक्टरने उगीच गोळ्या दिल्या, मला तर काही होतच नाही. परंतु प्रॉब्लेम असा आहे की ब्लड प्रेशर वाढलेलं असलं तरीसुद्धा अनेकदा माणसाला कळत नाही. म्हणून
कुठल्याही व्यक्तीने ब्लड प्रेशर मशीनवर आपलं बी पी बघावं, आपल्याला कसं होतंय किंवा काय वाटतंय ह्यापेक्षा सुद्धा बी पी मशीन काय दाखवतंय रिडिंग हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे बी पीची गोळी रेग्युलर घेणं आणि बी पी रेग्युलर चेक करणं हे खूप आवश्यक आहे. कारण जर अनकंट्रोल्ड राहिलं बी पी नकळत तर रक्तस्राव होतो मेंदूमध्ये आणि पॅरालिसिसचा अटॅक येतो. ज्यांची लिपिड्स जास्ती आहेत, वृद्ध व्यक्ती आहेत, अशांमध्ये हा चान्स जास्ती असतो. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात पॅरालिसिसच्या अटॅकमध्ये. एक असतो, हे थोडंसं तांत्रिक आहे पण हे मी जस्ट एक माहिती म्हणून सांगतो. एक असतो तो इस्केमिक असतो. इस्केमिक याचा अर्थ असा की एक गाठ तयार होते जी मेंदूतल्या रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन अडकते आणि त्याच्यामुळे मेंदूतल्या एका पर्टिक्युलर पार्टला सप्लाय मिळत नाही आणि म्हणून माणसाला पक्षाघाताचा झटका येतो. हा प्रकार मला इस्केमिक 70% येणारे पॅरालिसिसचे अटॅक हे इस्केमिक असतात, म्हणजे रक्तामध्ये गुठळी तयार झाल्यामुळे आलेले असतात. आणि दुसरा प्रकार आहे हिमरेजिक. हिमरेजिक म्हणजे रक्तस्राव झाला आतमध्ये. आता रक्तस्राव एक जर ॲक्सिडेंटमध्ये होऊ शकतो, सडन मार लागला, स्कूटरवरनं पडला, कुठला ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे एक तर रक्तस्राव होऊ शकतो, किंवा मी मगाशी म्हटलं तसं अनकंट्रोल्ड हायपरटेन्शन, ज्यांचं ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये नाही अशांमध्ये पण हे आता रक्तस्राव होऊन आतमध्ये रक्ताची गाठ तयार होते आणि त्या प्रेशरमुळे पक्षाघाताचा झटका येतो. तर कसं ओळखायचं, काय म्हणजे पॅरालिसिसची लक्षणं काय आहेत? तर ही फेंट म्हणजे अचानक माणसाला गरगरतं, चक्कर येते, एका डोळ्यातली विजन एकदम कमी होते, अचानक एका डोळ्यातून कमी दिसतं, असं होऊ शकतं. बोलणं चाचरलं होतं, बोलण्यामध्ये चाचरणं, जिभे जड वाटते, चेहऱ्याचं सेन्सेशन कमी होऊ शकतं, चेहरा वाकडा होऊ शकतो, हात एकदम अशक्त वाटू शकतं हातामध्ये. अशा वेळेला कधी कधी अचानक लघवीला किंवा शौचाला सुद्धा होतं, कंट्रोल जातात एकदम, असंही होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये पॅरालिसिसचं डायग्नोसिस आपण घरी करू शकतो. त्याला एक फार छोटा एक्झरसाइज अगदी आहे, त्याला आम्ही फास्ट असं म्हणतो. फास्ट म्हणजे काय, तर एक म्हणजे त्या माणसाला त्याचा आपण चेहरा बघावा कसा दिसतोय, त्याला फक्त ई असं म्हणायला सांगायचं, दात दाखव म्हणा तुझे. ज्या माणसाला असं ई पूर्ण दाखवता येत आहे त्याला पॅरालिसिस अटॅक आहे असं नाही. कारण ज्याला पॅरालिसिस अटॅक आला आहे त्याचा एक चेहरा असा वाकडा होतो, त्यामुळे त्याला ओठ दोन्ही बाजूंनी फाकवता येत नाहीत. तर हे फेसचं पहिलं लक्षण मानलं जातं पॅरालिसिसमध्ये, एफ फॉर फेस. दुसरं, त्या व्यक्तीला आपले दोन्ही हात आकाशामध्ये असे हवेमध्ये म्हणून एक 10 सेकंद असे धरून ठेव. दोन्ही हात असे 10 सेकंद धरून दाखव. ज्या व्यक्तीला दोन्ही हात 10 सेकंद असे धरता येत आहेत त्याला पॅरालिसिसचा अटॅक नाही. पण जर एक हात खाली पडला तर मात्र असू शकतो, तर मात्र आहे. तिसरं आहे की त्याला एखादा कॉम्प्लिकेटेड शब्द म्हणून दाखवायला सांगायचा, एखादं जोडाक्षर म्हणजे फॉर एक्झाम्पल धनुर्धारी क्षत्रिय, ह्याच्यामध्ये काही जोडाक्षर आहे असं एखादं तुम्ही अवघड नाव त्याला म्हणायला सांगा. रामरक्षेतले एखादे 2 श्लोक म्हणायला सांगू शकता, काही कुठलेही अवघड 2-3 जोडाक्षरं म्हणायला सांगा. ज्या व्यक्तीला पॅरालिसिसचा अटॅक आला आहे त्याला नाही बोलता येत, त्याची जीभ जड पडलेली असते, त्या जिभेवर त्याचा कंट्रोल कमी झालेला असतो, त्याला जोडाक्षरं म्हणता येत नाही. ह्या तिन्हीपैकी एक जरी लक्षण असेल, म्हणजे चेहरा त्याला पूर्ण ओठ फाकवता येत नाही, हसून दाखवता येत नाही, ज्याला हात असा बराच वेळ दोन्ही हात धरता येत नाही, आणि ज्याला जोडाक्षरं आपली नीट बोलून दाखवता येत नाहीत, ह्यातलं एक जर लक्षण पॉझिटिव्ह असेल तातडीने फोन करावा. फोन करून त्यांना स्पष्टपणे कल्पना द्यावी, आम्हाला पॅरालिसिसचा अटॅक असण्याची शंका आहे, तुम्ही तातडीने ॲम्ब्युलन्स घेऊन या. हे करावं. जोपर्यंत ॲम्ब्युलन्स येते तोपर्यंत आपण काय करू शकतो, तर वेळ लिहून ठेवायची, कुठल्या वेळेला तुम्हाला लक्षण पहिल्यांदा दिसलं, आणि ही वेळ फार महत्त्वाची, त्यानुसार पुढचे उपचार ठरतात. हार्ट अटॅकपेक्षा मी म्हणतो पॅरालिसिसचा अटॅक बरा अशा प्रकारे की थोडा वेळ मिळतोय, 1-2 तासाची आपल्याला विंडो असते आपल्या हातामध्ये, तेवढ्यात जर एक विशिष्ट प्रकारचं इंजेक्शन दिलं गेलं तर पूर्ण रिव्हर्ट होऊ शकतं, म्हणजे पूर्ण माणसाची रिकव्हरी चांगली होऊ शकते पॅरालिसिसमधनं. त्यामुळे वेळ लिहून ठेवावी, कुठल्या वेळेला तुम्हाला किंवा त्या माणसाला असं वाटलं. आता प्रश्न कुठे निर्माण होतो, झोपेत कोणाला काही झालं असेल तर प्रश्न निर्माण होतो. आता रात्री झोपला 10 वाजता आणि सकाळी तुम्ही उठवायला गेलात तर तो लोळा झालेला आहे, त्याला चेहरा हे झाला आहे, लोळा झाला आहे, तर मग कुठला वेळ धरायचा, तर मग रात्री 10 वाजता पण वेळ धरायला लागते की 10 वाजता मी याला शेवटचा नॉर्मल पाहिला होता. ते तुम्ही लिहून ठेवावं आणि डॉक्टरांना सांगावं.
कारण त्यानुसार ना सगळे उपचार बदलतात. दुसरं आपण काय करू शकतो, तर शक्य असेल तर ही व्हायटल्स, पल्स, BP आणि शुगर सॅच्युरेशन हे तुम्ही जर मोजता तुम्हाला आलं आणि तुम्ही लिहून ठेवलं, आणि दर 15 मिनिटांनी हे चेक करून लिहून ठेवायचं. दर 15 मिनिटांनी BP बघायचं, लिहून ठेवायचं. ह्याचा फार उपयोग होतो डॉक्टरांना. तिसरं तुम्ही असं करू शकता की त्याला काही खायला प्यायला देऊ नका. म्हणजे अशा समजात राहू नये की त्या माणसाला पॅरालिसिस आहे म्हणजे आपण त्याला आता काहीतरी प्रोटीन पावडर दिली किंवा काही टॉनिक दिलं, बी कॉम्प्लेक्स दिलं तर त्याला एकदम बरं वाटेल, असं होत नाही. उलट होतं. जर त्याचं इथलं सेन्सेशन कमी झालं असेल, कंट्रोल कमी झाला असेल, तर ते द्रव्य त्याच्या श्वासनलिकेत जाऊ शकतं. त्याच्यामुळे त्याच्या प्रकृतीला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. जोपर्यंत ॲम्ब्युलन्स येते तोपर्यंत तुम्ही रिकव्हरी पोझिशनमध्ये, म्हणजे असं कुशीवर लोटून त्या माणसाला झोपून ठेवावं. थोडे कपडे सैल करावेत आणि कुशीवर लोटून ठेवावं. का कुशीवर ठेवायचं? त्याचं कारण कधी कधी हे इथले स्पिंक्टर्स असतात, म्हणजे आपल्याला इथं वाल्व्स असतात, त्याचे लोळे पडले तर पोटातलं जे आहे अन्न ते अचानक बाहेर येऊ शकतं. आणि ती व्हॉमिटर्स म्हणजे ती उलटी आलेली ती जर परत घशात गेली तर प्रश्न. म्हणून त्याला साईडला झोपवून ठेवावं, जेणेकरून तोंडातनं काही रक्त, लाळ किंवा पोटातलं काही अन्न बाहेर आलं तर ते खाली पडेल, पोटात त्याच्या घशात जाणार नाही. ह्याला रिकव्हरी पोझिशन असं म्हणतात या पोझिशनला. त्याच्यामध्ये ठेवावं. NBM ह्याचा अर्थ नील बाय माउथ. नील बाय माउथ म्हणजे तोंडी काही देऊ नये. तोंडी काहीही देऊ नये. कुठल्या कुशीवर ठेवायचं? डाव्या कुशीवर ठेवावं. आणखीन एक इमर्जन्सी, अनेकदा आपण पेपरला वाचतो, स्विमिंग पूलमध्ये लहान मुलाचा मृत्यू झाला किंवा काही मुलं पोहायला गेली होती, बुडली, अशी खूपदा पेपरला वाचतो. तर त्यामध्ये काय करू शकतो आपण, तर ड्रॉनिंग किंवा पाण्यामध्ये बुडून होणारे मृत्यू थांबवण्यासाठी पहिलं एकतर सगळ्या स्विमिंग पूलवर जीवरक्षक वस्तू आहेत का, इक्विपमेंट्स आहेत का, हे आपण शहानिशा केल्याशिवाय आपल्या मुलाला तिथं घालू नये, असं मी सगळ्यांना विनंती करेन. किंवा आपण सुद्धा पोहायला जाताना त्यांच्याकडं सगळी ती इक्विपमेंट्स आहेत का, आणि त्या व्यक्तींना तिथले जे जीवरक्षक म्हणून नेमलेले लोक आहेत ते ट्रेंड आहेत का, याच्याने प्रशिक्षित आहेत का, ह्याची शहानिशा खातरजमा केल्याशिवाय आपण तिथं पोहायला जाऊ नये. कारण अनेकदा अशा दुर्घटना घडतात दुर्दैवाने, आणि त्यामध्ये आपण पेपरला वाचतो. जेव्हा कधी एखादा माणूस बुडतोय असं लक्षात आलं, त्याला पहिले पाण्यातनं बाहेर काढावं. आता ह्याचे पण काही प्रकार, ह्याच्या पण फर्स्ट एडमध्ये गाईडलाईन्स दिलेले आहेत कसं बाहेर काढायचं वगैरे. शक्यतो आपण उडी मारून त्याला बाहेर काढणं हे जरा धोक्याचं असतं, कारण ती व्यक्ती तुम्हालाच मिठी मारते आणि मग तुम्ही पण पाण्याखाली जाऊ शकता. तर हे असं घडतं. त्यामुळे तुम्ही जर त्यात प्रशिक्षित असाल तर ते करणं ठीक आहे, पण त्याचे गार्ड्स वेगळे असतात. रेस्क्यूअर किंवा नेव्हीचे लोक असतात किंवा असे काही पाणबुडे असतात की ते प्रशिक्षित असतात. सामान्य माणसाला हे जमणं अवघड असतं. तेव्हा एखादी लांब काठी किंवा एखादी दोरी त्या माणसाकडे टाकून त्याला शक्यतो बाहेर, पहिले पाण्याच्या बाहेर घ्यावा. लगेच इमर्जन्सी मेडिकल सिस्टीम EMS ॲक्टिवेट करायची, म्हणजे 108ला फोन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कॉल फॉर हेल्प. तुम्ही एकटे काही नाही करू शकत, अवश्य हेल्प बोलवा. तातडीने अशा माणसाला पहिले रेस्क्यू ब्रिदिंग्स दिली जातात. रेस्क्यू ब्रिदिंग म्हणजे काय, तर कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला जातो. पाण्यात बुडून मरणारा जो माणूस असतो ना, तो हार्ट अटॅकने मरत नसून ऑक्सिजन नसल्यामुळे मरत असतो. सो त्याला पहिले ऑक्सिजन देणं आवश्यक आहे. सो ऑक्सिजन तुम्ही कसा द्याल? हवेत ऑक्सिजन आहेच, आपण हवेतला ऑक्सिजन त्या माणसाला देऊ शकतो. आपण जी एअर एक्झेल करतो त्यामध्ये काही टक्के ऑक्सिजन असतो, सगळा कार्बन डायऑक्साईडच नसतो. तर ते त्या माणसाच्या तोंडामध्ये फुंकून तुम्ही त्याला ऑक्सिजन देऊ शकता आणि त्या माणसाचा जीव वाचू शकतो. ह्याचा आपण डेमो घेणार होते कसं द्यायचं ते. हार्ट अटॅक आणि बुडणं माणसाचं ह्याच्यामध्ये फरक असा आहे की हार्ट अटॅकमध्ये CPR जास्ती महत्त्वाचं आहे, म्हणजे छातीवरचं मसाज जास्ती महत्त्वाचं आहे. तर वेगळ्याच पाण्यामध्ये जेव्हा माणूस बुडतो तेव्हा त्याला रेस्पिरेशन म्हणजे त्याला श्वासोच्छ्वास देणं जास्ती आवश्यक आहे. ही थोडीशी वेगळी इमर्जन्सी आहे. सर्पदंश, ह्याच्यावर एक वेगळं खरं व्याख्यान होऊ शकतं. सर्पदंश या विषयावर खूप मोठा विषय आहे, पण मी अगदी थोडक्यात अगदी महत्त्वाचं आहे तेवढंच फक्त बोलणार आहे. आपल्याकडं जे काही साप आहेत भारतामध्ये, म्हणजे 200पेक्षा अधिक जाती आहेत, पण त्यातल्या 70%हून अधिक ह्या बिनविषारी आहेत आणि काही मोजक्याच आहेत त्या खरंच विषारी आहेत. तर आपण आपल्या आसपास नक्की कुठल्या प्रकारचे साप आहेत यांची माहिती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ते आपल्याला ओळखता येतं.
जसं पुण्याच्या आसपास घोणस जास्ती दिसून येतो, वेळेज कोकणामध्ये फोरसं अधिक दिसून येतं. हे थोडंसं जॉग्राफिकली त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे, तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता घोणस आणि अजगर ह्यातला फरक कळला पाहिजे. जो कळत नसेल तर लांबच राहावं, कारण फक्त तज्ज्ञांनाच ते फरक ओळखता येतात. पटकन अनेकदा काही डॉक्टरांना सुद्धा पटकन कळेल असं नाही सापांमधले फरक. त्यांचं आसपास कुठे ते असू शकतात ह्याचा एक अंदाज घेणं आवश्यक आहे. आपण जिथं ज्या मार्गातनं जातो तिथं लाईट्स असणं, काठी आपटत जाणं, ह्या काही बेसिक प्रिव्हेन्शन्स आहेत, ती आपण अवश्य घ्यावी. स्वच्छता ठेवणं. जनरली साप हे एखाद्या आडोशाखाली किंवा कचऱ्यामध्ये, पाल्यापाचोळ्यामध्ये अशा ठिकाणी राहणारा प्राणी आहे, वळचणीच्या ठिकाणी. सो तिथं आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. जे लोक ट्रेकिंगला जात आहेत किंवा जंगलात जात आहेत त्यांनी चांगल्या क्वालिटीचे बूट आणि जॅकबूट्स म्हणजे थोडे अँकलवर असणारे आणि जाड चांगलं पॅन्ट, फुल पॅन्ट अशी अवश्य वापरावी, जेणेकरून सर्पदंश झाला असता तो निदान त्याचं प्रमाण तरी कमी असतं विषाचं. उंदरांच्या मागे अनेकदा साप येतात. सो उंदीर कंट्रोल करणं हे खूप महत्त्वाचं आहे. घरामध्ये आपण काही खाद्यपदार्थ ठेवले, त्याच्यामागे उंदीर आले तर त्याच्यामागे सापही येतो. त्यामुळे उंदराला कंट्रोल करणं आपल्याला फार आवश्यक आहे. कसं आपण ओळखू शकतो एखाद्याला सर्पदंश झाला आहे त्या व्यक्तीला? तर आता पहिली त्यातली लक्षणं आहे व्हिजिबल बाईट मार्क, म्हणजे त्याचा दंश झालेली जागा आपल्याला कदाचित दिसेल. आता ह्याच्यामध्ये कदाचित मी अशासाठी म्हणतोय की काही सापांचे दंश हे कळतच नाही. उदाहरणार्थ मण्यार, ज्याला कोकणामध्ये कांडोर म्हणतात, सूर्यकांडर असं पण त्याला नाव आहे. ह्या कांडर किंवा मण्यार सापाचा दंश इतका बारीक असतो की तो उघड्या डोळ्याने अनेकदा दिसतही नाही. त्याला भिंगाने मॅग्निफाईंग ग्लास लावली तर कधी कधी दिसतो. इतकी बारीक सुई असते त्याचा दंश. म्हणजे मण्यार सापाचा दंश मण्यार हा रात्री फिरणारा साप आहे. हा जनरली रात्रीच होतो, कारण तो रात्रीच बाहेर पडतो. दिवसा फार क्वचित मण्यार दिसते, रात्रीच तो बाहेर पडतो साप. उंदराच्या मागे हमखास येतो आणि तो चावून गेलेला आपल्याला कळतच नाही. इतका त्याचा दंश बारीक असतो. अनेकदा दुखत नाही, म्हणजे आता आपण म्हणून डास चावल्यानंतर दुखतं आपल्याला, मण्यार चावलेली दुखतही नाही. इतका घातक साप आहे हा अनफॉर्च्युनेटली. आणि तो विषारी साप आहे, त्याच्यामुळे त्याच्यातनं होणारे मृत्यू हे अशी विचित्र असतात की अनेकदा असं कोकणात त्याला सूर्यकांडर का म्हणतात ह्याचं पण एक कारण आहे. रात्री झोपलेला माणूस सकाळी उठत नाही पटकन, कारण मण्यार हा तुमच्या नर्वस सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो, म्हणजे मज्जासंस्थेवर, चेतासंस्थेवर तुमच्या परिणाम होतो. त्यामुळे पॅरालिसिस झालेला असतो त्या माणसाला. रात्री झोपेत कधी ते चावलेला असतो, त्यालाही ते कळत नाही, तो झोपेत झोपून जातो. सकाळी तो उठत नाही पटकन, तो कारण त्याला पॅरालिसिस झालेला असतो. लोक त्याला उठवायचा प्रयत्न करतात. आई म्हणते त्याला चहा दे, मग उठेल बरोबर. चहा तोंडात घालतात, उलट तो चहा श्वासनलिकेत जाऊन तो माणूस आणखी तासाने मारायचा, तो त्याच वेळेला मरतो. सूर्योदयाला हा मृत्यू होतो, म्हणून याला सूर्यकांडर म्हणतात. इतकं वाईट गोष्ट ह्या नावामागे आहे. सूर्योदय, सूर्यकांडर, कांडर, त्याला कोकणातला शब्द आहे हा. कांडर किंवा कांडोर हा कोकणातला शब्द आहे. हो, क्रेट, इंग्लिशमध्ये त्याला क्रेट म्हणतात. दुसऱ्या प्रकारचा साप आहे आपल्याकडं आढळणारा घोणस. घोणस हा रक्तावर परिणाम करतो. जिथं दंश झाला आहे त्या तिकडनं रक्तस्राव आणि संपूर्ण शरीरातनं रक्तस्राव सुरू होतो. इतकं अनकंट्रोल ब्लिडिंग होतं की ते थांबवणं अशक्य होतं. सो ते एक घोणसाचं लक्षण असतं. नाग हा परत मज्जासंस्थेवरच आक्रमण करतो. नागाचं विष जे आहे ते तुम्हाला पॅरालिसिस होऊन, म्हणजे पहिले लक्षण असं दिसतं की माणसाचे डोळे असे अर्धवट राहतात, डोळे उघडता येत नाहीत त्या माणसाला पूर्ण, तर नागाचा दंश झालेला असू शकतो. त्या जागी सूज येते, दुखतं, व्हॉमिटिंग होऊ शकतं, पोटात दुखतं खूप. हे सगळी लक्षणं आहेत साप चावल्याची. अशा फुरशाचं सेम, फुरशाचा सुद्धा परिणाम हा माणसाच्या रक्तावर होतो. त्याला रक्ती फुरसे असं सुद्धा म्हणतात कोकणामध्ये. कोकणात कारण साप जास्त, फुरशी स्पेशली खूप जास्त आहे कोकणामध्ये. देवगड वगैरे भागामध्ये फुरसं फार जास्त आढळून येतं. तर ह्याचे पण परिणाम रक्तावरच होतात. कुठल्याही साप चावलेल्या माणसाला चालवू नये किंवा त्याच्याकडे जास्ती हालचाल होऊन देऊ नये त्या व्यक्तीची, तर ते विष भिंत नेतं अंगामध्ये. दुसरी गोष्ट अशी की समजा हाताला जर चावला असेल किंवा पायाला चावला असेल तर तो अवयव हा हार्टपेक्षा थोडासा खालच्या लेवलला ठेवावा. वरती ठेवला तर ते रक्त, ते सगळं व्हेनम जे आहे, विष आहे, ते पटकन हार्टकडे जाऊन पूर्ण बॉडीमध्ये ते सर्क्युलेट होऊ शकतं. तिसरी गोष्ट
त्याला काही तोंडी देऊ नका, कारण पॅरालिसिसचा अटॅक येत असेल तर ते पाणी परत श्वासनलिकेत जाऊ शकतं. पूर्वी टुर्निकेट बांधायचे, ते टुर्निकेट बांधू नये. आता नवीन कन्सेप्टप्रमाणे टुर्निकेट बांधायचं नसतं. तर त्यापेक्षा तुम्ही क्रेप बँडेज लावू शकता, आणि क्रेप बँडेज लावताना सुद्धा आपलं एक बोट त्यातनं पास होतं आहे का हे बघावं, इतकं ते सैल बांधावं. कारण अनेकदा असं होतं टुर्निकेट लावल्यामुळे ते सगळं विष जे आहे ते विष ते एका एक्स्ट्रीमिटीमध्ये साठून राहतं, आणि ते टुर्निकेट सोडलं की विषाचा मोठा डोस रक्तामध्ये ढकलला जातो आणि तो माणूस तत्काळ मरतो. दुसरा प्रॉब्लेम असा होऊ शकतो की टुर्निकेट तुम्ही घट्ट बांधल्यामुळे त्या माणसाची बोटं किंवा पुढचा जो काही पार्ट आहे तो नेक्रोज म्हणजे पूर्ण डेड होऊ शकतो. म्हणून टुर्निकेट बांधू नये. जर बांधलं तर त्याला अशी एखादी फांदी मध्ये ठेवायची आणि मग त्याच्या अराउंड तुम्ही ते बांधू शकता. का तर इमोबिलाइज करण्यासाठी, तो हात किंवा पाय हलवू नये. किंवा पायाला चावला असेल तर दुसरा पाय त्याला बांधावा, म्हणजे तो माणूस पायाची हालचाल करणार, कारण हालचाल केली की विष गेलं हृदयाकडं. तातडीने 108 किंवा जो काही इमर्जन्सी नंबर तुमच्याकडे असेल तो फिरवून त्या माणसाला तातडीने हेल्प मिळणं आवश्यक असतं. तर जितक्या लवकर हे होईल, कारण अनेकदा काय होतं, लोक साप शोधायला जातात, कुठला साप चावलाय, कारण डॉक्टर विचारतील ना, तर त्यामुळे साप शोधायला जातात. तसं करू नका, त्यात वेळ नका घालू. सापाला मारायला गेला तर परत तो तुम्हाला चावला तर तो दुसरा एक आणखीन तिथं एक अपघात. त्यामुळे साप शोधायला जाऊ नये. जमलं तर ठीक आहे डिस्क्रिप्शन देणं की कसा दिसत होता वगैरे, अदरवाईज तातडीने हॉस्पिटलला नेणं किंवा ॲम्ब्युलन्स बोलवणं हाच त्यातला उपाय. पूर्वी जे होतं की ह्याच्यात पण दाखवायचे, काही पिक्चर्समध्ये हिंदी पिक्चरनं दाखवलं की तोंडाने शोषलंय आणि ते शोषून थुंकलं विष वगैरे, ते नाही वर्क होत. त्या ब्लेडचे छेद द्या वगैरे वगैरे हे काही होत नाही. किंवा काही लोकांना मिरची खायला देणं, कोंबड्या लावणं, काय काय एक एक आहेत वाचलेले आम्ही प्रकार, ह्यातला काही उपयोग होत नाही. हे सगळं अनसायंटिफिक आहे. असं काही करायचं नाही आहे. फक्त इमोबिलाइज करणं आणि त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करणं, आणि जर तो बेशुद्ध पडला त्याला CPR देणं, एवढंच आपल्या हातात असतं अशा वेळेला. आयुष्य खूप सुंदर आहे, ते आणखीन आपल्याला चांगलं उपभोगता यावं त्यासाठी आपण अवश्य प्रयत्न करावेत. धन्यवाद. समुद्र सापाचा जो दंश आहे त्याचा परिणाम हा मसलवर होतो, आपले स्नायू त्यामध्ये नष्ट होतात. तर त्याच्यामुळे समुद्र सापाला फक्त लस नाही अजून आपल्याकडं, भारतात तर नाही. इव्हन बाकी पण काही स्पेसीज आहेत. आता डॉक्टर आमटेंच्या तिथं आग्यामण्यार नावाचा एक साप आहे, तो इतका विषारी आहे, त्या असं म्हणतात की एक बैलसुद्धा एका मिनिटात मरेल त्याने, परंतु त्याला पण काही अजून अँटीव्हेनम अवेलेबल नाही आहे. एक आहे तो डेमॉन्स्ट्रेशनसाठी आणलेला AED आहे. AED ह्या मशीनचा अर्थ असा की ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेशन. AED ऑटोमेटेड म्हणजे ॲटोमॅटिक, एक्सटर्नल म्हणजे बाहेरून, आणि डिफिब्रिलेशन. आता डिफिब्रिलेशन ही संज्ञा थोडी मेडिकल सायन्समधली आहे. आपलं हार्ट जेव्हा थांबतं तर ते असं स्टँडस्टिल होत नाही, तर थोडा वेळ ते धडधड असं क्विव्हर होत असतं. त्यातनं असे इलेक्ट्रिक इम्पल्सेस जे आहेत ते नॉर्मल कंडक्ट होत नसतं, त्याला फिब्रिलेशन असं म्हणतात. तर हे थांबवणारं हे मशीन असतं. सो त्यासाठी हे वापरलं जातं. एक मशीन जे आहे ते डेमो पर्पजसाठी आहे, म्हणजे ते खोटं आहे. आणि दुसरा मी खरा AED पण आणलेला आहे दाखवायला की तो कसा असतो. आपल्या इथं काही सार्वजनिक ठिकाणी म्हणजे पर्वतीला किंवा काही मॉल्समध्ये, सिनेमागृहांमध्ये हे मशीन आजकाल ठेवलेलं असतं. विमानामध्ये पण असतं, विमानतळावर असतं. त्यामुळे हे आपल्याला वापरता आलं पाहिजे. हे एवढं अवघड नाही वापरायला. ही इथं मेनिकिन आहे, म्हणजे थोडक्यात ही बाहुली आहे, ह्यासाठीच वापरली जाते प्रशिक्षणासाठी. त्याच्यावर मी तुम्हाला डेमो दाखवतो हे कसं हार्ट मसाज दिला जातो. दुसरा मी एक डेमो चोकिंगचा पण दाखवणार आहे की चोकिंग इमर्जन्सी ही अशी दुसरी एक फार सामान्य होणारी घटना आहे की जेवता जेवता एखादा त्यातली माशाचा काटा, शेंगदाणा ह्या गोष्टी अगदी सहज अडकतात घशामध्ये, आणि ते अडकल्यानंतर जर अर्ध्या एका मिनिटामध्ये आपण जर नाही त्याला हेविलिश मॅन्युअर नावाचा त्याला प्रकार असतो, हेविलिश मॅन्युअर नाही केलं तर ती व्यक्ती मरू शकते. आणि आपल्याकडे अशा घटना घडलेल्या आहेत अनेक, म्हणजे काही मोठ्या व्यक्तीसुद्धा अशा गेल्यात अनफॉर्च्युनेटली. माझ्या माहिती आठवणीनुसार भारताचे एक एअर मार्शल होते चॅटर्जी नावाचे, ते अशा पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला आहे. ते जपानला आपले ॲम्बॅसेडर होते, तिथं मासा खाताना मासा घशात अडकला, कोणाला कळायच्या ही वॉज डेड. अशा घटना घडलेल्या आहेत. तर
ते पण मी डेमो दाखवतो, इंग्लिश मॅन्युअल कसं असतं ते. आणि आपण इथं लहान मुलाचं आणि ॲडल्ट म्हणजे पुरुषाचं. आता मेडिकल सायन्समध्ये इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस या विषयामध्ये ॲडल्टची कल्पना अशी आहे की प्युबर्टीच्या वरचा कुठलाही पुरुष वा स्त्री ही ॲडल्ट मानली जाते. प्युबर्टी म्हणजे वयात येणं. वयात येण्याची जी काही लक्षणं असतात ती जर ज्या व्यक्तीमध्ये दिसत असतील तर ती व्यक्ती ॲडल्ट मानली जाते. आणि ते जर दिसत नसेल तर मग ती व्यक्ती ही चाइल्ड मानली जाते. सो चाइल्ड म्हणजे साधारणपणे 1 वर्षाचा ते 12 वर्ष धरलं जातं. आणि 1 वर्षापेक्षा कमी जे असतं त्याला इन्फंट आपण म्हणतो, म्हणजे अर्भक म्हणतो आपण त्याला. सो ते एक अर्भकाचं मी एक इथं दाखवणार डेमो दाखवणार आहे. आपल्या घरात लहान बाळं असू शकतात. सो त्याच्यामध्ये कसं इमर्जन्सी हँडल केली जाते ती, आणि मोठ्या पुरुषामध्ये कसं केलं जातं हे पण मी दाखवतो. आपण जेव्हा कुठली इमर्जन्सी अटेंड करत असतो, घराबाहेर असेल, हॉस्पिटलमध्ये, कुठल्या एअरपोर्टवर, कुठली सार्वजनिक स्थळ आहे, तिथं पहिले मी सांगितलेलं हे लक्षात ठेवा, ड्रिल कधी विसरू नका, सीन सेफ्टी. हा सीन तुमच्यासाठी सेफ आहे का? आसपासचं वातावरण तुम्हाला वाटतंय की हे लोक तुम्हाला मदत करतील, तुमच्या अंगावर धावून येणार नाही, तुम्हाला मारहाण करणार नाही, अशी खात्री असेल तर आणि तरच इथं तुम्हाला मदतीला जायचं आहे. तुम्ही अप्रोच करताना नेहमी बाजूने अप्रोच करावं आणि त्या व्यक्तीच्या खांद्यावर जोरात टॅप करून त्याला हॅलो हाऊ आर यू असं एकदम त्याला उठवायचा प्रयत्न करा. झोपला असेल उठेल, त्याचा रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला कळेल. त्यामुळे जोरात त्याच्या खांद्यावर असा त्याला थोडासा हिसका द्यावा, त्या माणसाला गदागदा हलवून बघावं त्याचा रिस्पॉन्स काय येतो. काही रिस्पॉन्स देत नाही ह्याचा अर्थ आपल्याला इमर्जन्सी असू शकते आणि मदतीची गरज आहे. मदत कशी मागायची तर आसपासच्या व्यक्तीला तुम्ही ओरडून सांगावं की तातडीने 108ला फोन कर किंवा इमर्जन्सी सिस्टीम ॲक्टिवेट कर आणि AED घेऊन ये. आता AED हा जर तिथं अवेलेबल असेल तर तो माणूस तातडीने घेऊन येऊ शकतो, बरोबर आहे. तर AED हा ह्याच्यामध्ये हा ट्रेनर AED आहे, छोटंसं मशीन असतं हे. हा घेऊन ये असं त्याला सांगणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जर माणसाला कार्डियक अरेस्ट असेल, म्हणजे ज्या अर्थी हा माणूस काही उत्तर देत नाहीये, त्याला कदाचित कार्डियक अरेस्ट असू शकतं, म्हणजे त्याचं हार्ट थांबलेलं असू शकतं. अशा केसमध्ये तुम्ही एकटे काही करू शकत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ह्या मशीनची अत्यंत गरज आहे. म्हणून तुम्ही मदत मागावी आणि त्या मदत म्हणजे काय तर AED घेऊन ये आणि इमर्जन्सी सिस्टीम ॲक्टिवेट कर, म्हणजे 108ला फोन कर असं सांगावं. आयडियली हे प्रशिक्षण इतकं सगळ्यांना हवं आहे की ती व्यक्तीला सुद्धा हे माहीत पाहिजे की आता तुम्ही काय करणार आहे आणि मी काय उत्तर देणार आहे. तर त्याने असं उत्तर देणं अपेक्षित असतं की मी हे ॲक्टिवेट करतो हे तुला सांगायला येतोय, आणि त्यांनी यायचं असतं परत. त्याने निघून पळून जायचं नसतं तिकडनं सीनवरनं. हे भारतात अनेकदा होतं, परंतु अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये नागरिकांना सुद्धा हे सगळं ट्रेनिंग आहे. त्यांच्याकडे सुद्धा ह्या गोष्टी पॅसिव्हली होतात. आपल्याकडं हे प्रशिक्षण आवश्यक आहे. सो जेव्हा कधी आपल्याला कोणी सांगते की तातडीने तू इमर्जन्सी ॲक्टिवेट कर, तेव्हा आपण ती ॲक्टिवेट करून तिथं परत यावं मदतीला. कारण CPR देणं एका माणसाचं काम नाही आहे, हे इट्स अ टीम ॲक्टिव्हिटी. एक माणूस दमतो, 2 मिनिटात दमतो. कसा ते दाखवतो मी तुम्हाला. तुम्ही ऑलरेडी आता कन्फर्म केलंय हा माणूस काही उत्तर देत नाही, आणि तुम्ही सांगितलंय मित्राला तुमच्या, जा पटकन इमर्जन्सी ॲक्टिवेट कर आणि AED आणायला सांग. त्यानंतर नेक्स्ट तुमची ॲक्शन काय असली पाहिजे, तुम्ही माणसाची त्या पल्स चेक करावी. पल्स चेक कशी करतात तुम्ही मला मगाशी दाखवलं की कॅरोटिड पल्स ही गळ्याला साईडला चेक केली जाते, किंवा हाताची नाडी पण बघितली तरी चालते. किंवा दोन्ही एकाच वेळेला, आपल्याला 2 हात आहेत, आपण दोन्ही एका वेळेला करू शकतो. एक बोट आपण गळ्याच्या साईडला ठेवू शकतो, दुसऱ्या हाताचं बोट आपण हाताच्या मनगटाच्या नाडीपाशी ठेवू शकतो. जर नाडी लागत नसेल, हे किती वेळ बघावं, ह्याला पण एक वेळ असते. तर कमीत कमी 5 सेकंद, परंतु 10 सेकंदापेक्षा कमी असा नियम. तुम्ही बराच वेळ जर नाडी बघत बसलात, वैद्य बोलसारखी नाडी परीक्षा करत बसलात, प्लेन इज लॉस्ट, वेळ गेला. यामध्ये वेळ खूप महत्त्वाची आहे. 4 मिनिटं आपल्या हातात आहेत, फक्त 4 मिनिटं आहेत. 4 मिनिटात हार्ट थांबलेल्या माणसाचं तुम्ही जर सुरू केलं तर ती व्यक्ती जिवंत होऊ शकते. परंतु 4-5 मिनिटं होऊन गेली असतील आणि नंतर तुम्ही किती त्या माणसाचा ऊर बडवला तरी उपयोग नाही, ती व्यक्ती परत येणं फार मुश्किल आहे. सो तुम्हाला फक्त 5 सेकंद बघायचे पल्स, दोन्ही हाताची आणि गळ्याची. जर तुम्हाला पल्स नाही लागली का, त्या माणूस आचके देतोय, तर याचा अर्थ तो अरेस्टमध्ये जातोय. तर हे श्वसन काही नॉर्मल नाही. कन्सिडर हार्ट थांबलंय माणसाचं, इमिजिएटली CPR सुरू करा. CPR देणं म्हणजे काय असतं,
तातडीने तुम्ही त्या माणसाची वरची जी झीप आहे ती ओपन करा, पूर्ण हा पार्ट एक्सपोज करा छातीचा, आणि आपल्या छातीचं जे मधलं हाड आहे ह्याला स्टर्नम असं म्हणतात. स्टर्नम हे आपल्या छातीच्या मध्ये असेल तर कडक आपल्याला हाड लागतं, आणि आपण असं जर फील करत करत खाली गेलो तर एखादी डीप येतो एखाद्या ठिकाणी, तिथपासून आपलं पोट सुरू होतं. तर त्याच्यावरती तुम्हाला आपला एका हाताचं हा जो तळव्याचा भाग आहे तो ठेवायचा आहे असा, बरोबर. दुसरा हात त्यात लॉक करायचा आहे आणि प्रेशर द्यायला सुरुवात करायची आहे. आता हे प्रेशर कसं द्यायचं आहे, तर ही व्यक्ती एखाद्या हार्ड फ्लॅट सरफेसवर हवी. तुम्ही जर ही एखाद्या कुशनवर असेल, वाळूमध्ये असेल तर इफेक्टिव्ह प्रेशर मिळत नाही. त्यामुळे प्रेफरेबली धिस विक्टीम शुड बी ऑन अ फ्लॅट हार्ड सरफेस, म्हणजे तुम्हाला इफेक्टिव्ह CPR देता येतो. तर CPR देताना हे एक्सपोज करून त्याच्यामध्ये बरोबर छातीच्या मध्यभागी आपल्या एका हाताचा तळवा इथं ठेवावा, दुसरा हात लॉक करावा, मनगट, कोपर आणि खांदा हे तिन्ही जॉईंट्स एका रेषेमध्ये असले पाहिजे आणि बेंड असलेले पाहिजे. त्यामध्ये कुठलाही असा बाक असता कामा नये. असा CPR असा CPR असा होत नाही, म्हणजे त्याने जे प्रेशर मिळायला हवं ते नाही मिळत, मग आपल्याला रिझल्टही मिळत नाही. त्यामुळे CPR देताना तुमचे हे मनगट, कोपर आणि खांदा हे तिन्ही सांधे एका लाईनमध्ये आहेत ना, त्यात कुठे वाकलेले नाही आहेत ना, हे बघणं आवश्यक आहे. आणि प्रेशर द्यायला सुरुवात करावी. आपण ह्याच्यामध्ये कॉम्प्रेशन्स सुरू करतोय. ह्या कॉम्प्रेशन्स किती आतमध्ये गेला पाहिजे आपला हात, तर अंदाजे 5 सेंटीमीटर, अंदाजे 5 सेंटीमीटर किंवा 2 इंच, 2-2.5 इंच. अर्थातच इमर्जन्सी आहे ही, इथं कोणी फुटपट्टी घेऊन बसलेलं नाही आहे मोजायला, पण अंदाजे 2 इंच तरी छाती आतमध्ये गेली पाहिजे त्या व्यक्तीची, तर तुम्ही इफेक्टिव्ह देताय. ठीक आहे. दुसरा यामध्ये भाग असा आहे की आपण जी कॉम्प्रेशन्स देतोय त्या 2 कॉम्प्रेशनच्या मध्ये आपला हात वरती आला पाहिजे, दाबून धरायचं नाही आहे, त्याचा उपयोग नाही. कारण हार्टला आतमध्ये रक्त भरायला सुद्धा अवसर मिळाला पाहिजे. त्यामुळे 2 कॉम्प्रेशनच्या मध्ये आपल्याला गॅप हवी. किती गॅप हवी, मी तुम्हाला एक डेमो दाखवतो कसा दिला जातो. ह्यामध्ये पूर्णपणे लॉक केलं आणि CPR द्यायला सुरुवात केली, आणि आपण मोठ्याने काउंट घ्यावा. किती वेळा करावं हे आपल्याला मिनिटाला 100 ते 110 वेळा करायचं आहे. हे खूप दमवणारं असतं. मिनिटाला 100 ते 110 वेळा तुम्ही असं हे कॉम्प्रेशन देणं हे बऱ्यापैकी अवघड आहे, पण जीवरक्षक नक्की आहे. लाईफ मिळू शकतं परत. तर हे तुम्ही सुरू केलं की तोंडी मोठ्याने काउंट घ्यायचं, नाहीतर लक्षात राहणार नाही आपल्या आपण किती वेळा केलं ते, बरोबर आहे. सो असा काउंट घेतला जातो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे मोठ्याने आपण काउंट द्यावे, सो दॅट आपल्या पण लक्षात राहतं, समोरची व्यक्ती पण आपल्याला सांगू शकते किती झाले. कारण 30 झाल्यानंतर जर शक्य असेल तर तुम्ही त्याला रेस्पिरेशन देणं आवश्यक असतं. आता शक्य असेल तर म्हणजे ह्यातलं तुम्हाला पार्ट सांगतो काय. ह्यामध्ये रेस्पिरेशन तुम्हाला एकतर माउथ टू माउथ द्यायला लागतं, म्हणजे डायरेक्ट आपले ओठ त्या व्यक्तीच्या ओठाला लावून आतमध्ये हवा भरणं हा एक पार्ट झाला. किंवा जर तुमच्याकडे हे उपकरण जर हाती असेल, ज्याला पॉकेट मास्क म्हणतात, हा पॉकेट मास्क जो आहे हा एक सेफ बॅरियर डिव्हाइस मानला जातो, ज्याने तुम्ही पेशंटला तोंडी ऑक्सिजन देऊ शकता विदाऊट एनी कॉन्टॅमिनेशन. म्हणजे त्या पेशंटला असणे, त्या व्यक्तीला असणारी कुठली इन्फेक्शन तुम्हाला न होता तुम्हाला ह्या मास्कच्या मदतीने त्या माणसाला आर्टिफिशियल रेस्पिरेशन देता येऊ शकतं. समजा हे अवेलेबल नसतंच ते बरेचदा, तर मग काय तुम्ही करू शकता, तर आपला रुमाल टाकू शकता तोंडावर. त्या माणसाच्या तोंडावर रुमाल टाकून आपल्याला त्याला रेस्पिरेशन देता येतं. कसं देता येतं, तर त्या अगोदर त्याचं डोकं किंचित असं कपाळाला हात धरून पुढे धरावं, हनुवटीच्या खाली आपले 2 बोटं घालून थोडी पुढे घ्यावी हनुवटी, नाक बंद करावं आणि तोंड उघडून आतमध्ये हवा जोरात पंप करावी. ठीक आहे. रुमालाने हवा जाईल, कमी जाते. प्रत्यक्ष डायरेक्ट देणं कधीही चांगलं असतं, पण ते दरवेळेला शक्य असतं असं नाही. ती व्यक्ती आपल्याला माहिती नसेल, तिची तोंडातली इन्फेक्शन्स आपल्याला होऊ शकतात. सीन सेफ्टी, युअर सेफ्टी इज ऑल्सो इम्पॉर्टंट.
तुम्ही आता रेस्क्यूअर आहात, तुम्हाला विक्टीम बनायचं नाही. त्यामुळे तुमची सेफ्टी लक्षात घेऊनच तुम्हाला हे उपचार करायचे. त्यामुळे तुम्ही एक वेळ हे रेस्पिरेशन नाही दिलं तरी चालेल. जर तुम्हाला व्यक्ती ती नो नसेल, नाक बंद करून तोंडात हवा मारायची, म्हणजे नाकातनं एस्केप होणार नाही. तर तुम्ही नाक ओपन ठेवून जर तोंडात हवा भरली तर नाकातनं बाहेर येईल, मग ती फुफ्फुसात जाणारच नाही. म्हणून नाक पिंच करायला लागतं. आणि हे कपाळ थोडंसं मागे ढकलून हनवटी वरती उचलून. ह्याचं कारण असं असतं की आपली जेव्हा माणूसला कार्डियाक अरेस्ट होतं किंवा जेव्हा माणसाला हार्ट अटॅक येऊन तो बेशुद्ध पडलेला आहे, त्याची जीभ मागे धुळी पडून मागे पडते घशामध्ये. आणि त्याच्यामुळे मग घशामध्येच त्या तुम्ही किती वरनं हवा भरलीत तर ती जातच नाही आतपर्यंत, कारण जीभ मागे पडलेली. ती जीभ पुढे कशी आणणार तुम्ही? तुम्ही ह्या मॅन्युअरने जीभ थोडीशी पुढे येऊ शकते. हे असं केलं की माझी जीभ थोडीशी पुढे येते. ह्याला हेड टिल्ट आणि चिन लिफ्ट असं म्हणतात. हेड टिल्ट आणि चिन लिफ्ट म्हणजे माणसाचं डोकं थोडं टिल्ट करायचं, चिन म्हणजे हनवटी थोडीशी लिफ्ट करायची. अशामुळे जीभ थोडीशी पुढे येते आणि आतलं ऑब्स्ट्रक्शन थोडं रिलीफ होतं. सो तसं करून तुम्ही हे आर्टिफिशियल रेस्पिरेशन देऊ शकता. परंतु गाईडलाईन्स एस्पेशली करोनानंतर ह्या गाईडलाईन्स अशा आहेत की एक वेळ नाही दिलं तरी चालेल, पण चेस्ट मसाज म्हणजे हा जो हार्ट मसाज आहे तो अवश्य द्यावा. तो मात्र चुकवू नये, तो अवश्य द्यावा. त्यामध्ये काही धोका नाही, त्यात काही धोका नाही. फार फार धोका म्हणजे एखादी बरगडी माणसाची फ्रॅक्चर होऊ शकते, पण स्टर्नम नाही कधी फ्रॅक्चर होत. स्टर्नम इतकं कडक असतं, स्टर्नम हे इतकं झाड हाड आहे की ते नाही फ्रॅक्चर होणार. बरगड्या एक वेळ होऊ शकतात, पण त्या झालेल्या चालतात, पण शेवटी जीव महत्वाचा आहे वाचणं. त्यामुळे हे हात असं इथं ठेवून ह्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा तुम्हाला 30 दिल्यानंतर रेस्पिरेशन द्यायचं आहे. रेस्पिरेशन दिलं नसेल तर तुम्ही हे कॉम्प्रेशन कंटिन्यू करू शकता. आणि असं एक माणूस म्हणजे अभ्यासानुसार एक धट्टा माणूस सुद्धा फार फार तर 2-2.5 मिनिटच करू शकतो. 2 मिनिटानंतर तो माणूस थकतो, मग त्याला दुसरा माणूसाने मदत करणं आवश्यक आहे. म्हणून आपण सगळ्यांना हे शिकवणं आवश्यक आहे. एकाचं कामच नाही आहे, नाही तर त्यालाच हार्ट अटॅक यायचा. इतकं दमवणारं काम आहे. त्यामुळे हे सगळ्यांना झालं पाहिजे. किती वेळ करायचं? आता हे किती वेळ आपण करणार आहोत? तर जोपर्यंत एकतर हा माणूस शुद्धीवर येत नाही, 1, 2 एक्सपर्ट येत नाही तोपर्यंत, 3 तुम्ही पूर्ण दमत नाही तोपर्यंत. तुम्ही दमलात तर काही उपयोग नाही. 4 जर तुम्हाला वाटलं आसपासची लोक त्यांचे चेहरे बदलत आहेत, ते काहीतरी असताना मागे घेत आहेत तुम्हाला मारायला, पळा, थांबू नका. तुमचा जीव पण महत्वाचा आहे. तर ह्या 4 कंडिशनमध्ये आपल्याला थांबायला लागतं. परंतु असा काही नियम नाही आहे की असं तुम्ही नाही डिक्लेअर करू शकत की आता हा माणूस गेलाय बरं का, झाला आता उपयोग नाही. दॅट इज नॉट व्हॉलेंटिअर्स जॉब. ते डॉक्टरांवर सोडा. डॉक्टर येईपर्यंत आपल्याला हे करायचं आहे आणि एकाला नाही शक्य होत. त्यामुळे आपण 2 मिनिटात फटीग होतो. धट्टा माणूस सुद्धा होतो. त्यामुळे आपण लगेच खूण केली पाहिजे की तू टेक ओव्हर कर नेक्स्ट माणसाला. आणि हे टेक ओव्हर जे आहे ना, हे 10 सेकंदापेक्षा कमी अवधीमध्ये झालं पाहिजे. तुम्ही जर शोधत बसलात कोणाला तरी, कोणाकोणाला येतं रे, कोणाकोणाला तुला येतं का, तुला नाही, मला नाही बाबा माहिती, त्यामध्ये परत ट्रेंड मिस झाली. 10 सेकंद फक्त आहेत. 10 सेकंदापेक्षा जास्ती गॅप झाली तर काय तुम्ही जे काही प्रयत्न केले त्यावर सगळ्यांना पाणी पडलं. त्यामुळे हे इतक्या लोकांना येणं आवश्यक आहे. हे सगळ्यांनाच आलं पाहिजे. आपण पुढे आला पाहिजे व्हॉलेंटिअर, हे मला येते, चल तुला पण येते, आपण सगळ्यांनी मिळून देऊया. इतकं हे आवश्यक आहे. ह्याला म्हणतात CPR, चेस्ट मसाज. उजव्या बाजूलाच उभं राहायला लागतं का बसायला? नाही, तुम्ही तुमची जी कम्फर्टेबल पोझिशन आहे तिथे तुम्ही बसू शकता. पण डाव्या बाजूला असतं ना? नाही, ह्यात हृदयावर आपण दाब देत नाही होत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यात आपण हृदयावर दाब देतच नाही होत. आपण छातीवर दाब देतोय आणि छातीतल्या आतलं प्रेशर आपण वाढवतोय. इंट्राथोरॅसिक प्रेशर आपण वाढवतोय, म्हणजे त्या प्रेशरमुळे हृदय आतमध्ये स्क्वीज होणार आहे. हृदय पंप आहे. हृदय हे असं होत असतं, आकुंचन पावतं, प्रसरण पावतं. तर ते त्याचं आकुंचन पावताना जे त्यातनं रक्त बाहेर जातं ना, म्हणजे मेंदूकडे जातं विशेषतः, ते आपल्याला हवं आहे. त्या माणसाचं रक्त मेंदूकडे आपल्याला जायला हवं आहे, कारण मेंदू लवकर डेड होतो. 4-5 मिनिटापेक्षा जास्तीचा मेंदूला ऑक्सिजन मिळाला नाही तर ब्रेन डेड आहे. मग उपयोग नाही काही, तो ब्रेन डेड आहे. म्हणून आपल्याला छातीवर जे प्रेशर वाढवायचं आहे
आता आपण CPR देतोय तेवढ्यात तो माणूस AED घेऊन आला. ह्याला AED म्हणतात, ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर. ह्या मशीनचा फायदा असा आहे की हे मशीन बोलतं आणि ॲटोमॅटिक काम करतं. ॲटोमॅटिक काम करतं म्हणजे काय, तर शॉक द्यायचा आहे का नाही. आता हार्ट अटॅकचे पण प्रकार आहेत. आता ते ECG मधले प्रकार मी इथं नाही डिस्कस करत, आपला तो आज हेच नाही आहे. तर काही हार्ट अटॅकमध्ये शॉक द्यायचा नसतो, तर काहीमध्ये द्यायचा असतो. हे कोण ठरवतं, का डॉक्टर्स ठरवतात. पण आता डॉक्टर तर सगळीकडे नसतात, हे मशीन ते ठरवू शकतं. हे मशीन खरोखरीच जादूचं मशीन आहे, की ज्याने कोणी शोधलंय त्याचे उपकार आहेत मानवजातीवर. की त्या मशीनचे तुम्ही फक्त इथं लीड्स चिकटवल्या की ते बोलतं, ते सांगतं शॉक इंडिकेटेड, शॉक नॉट इंडिकेटेड, शॉक नॉट रिक्वायर्ड असं बोलतं ते. आणि ते तुम्ही ऐकून इंग्लिशमध्ये बोलतो ऑफकोर्स, तेव्हा आपल्याला समजू शकतं. आणि त्यानुसार आपण ते बटन दाबलं तर शॉक दिलं. ते शॉक आपण देणार नाही आहे, ते शॉक आपण बटन दाबल्यावरच त्या माणसाला शॉक दिला जाईल. आता शॉक देताना सुद्धा काळजी घ्यायला लागते, नाहीतर तो आपल्याला पण असू शकतो शॉक. आपल्याला किंवा आणखीन कोणी जर त्या माणसाला हात लावून उभा असेल त्याला शॉक तो जाऊ शकतो. त्यामुळे शॉक देण्याच्या अगोदर आधी सगळे बाजूला झालेले आहेत असं खातरजमा करून मगच शॉकचं बटन दाबावं लागतं. आणि शॉकचं बटन दाबल्यानंतर परत लगेच CPR म्हणजे हार्ट मसाज सुरू करायचा असतो. नाही, म्हणजे ते इलेक्ट्रोड्स लावून ते बटन, ते इलेक्ट्रोड लावायची पद्धत असेल. हो, ते स्टिकर्स आहेत, ते स्टिकर आहे, ते चिकटतात. पण म्हणजे आपण बटन दाबल्यानंतर सुद्धा आपण CPR करायचा. शॉक दिला, शॉक 1 सेकंदात दिला जातो आणि तो 1 सेकंदाचा झटका असतो. आणि नंतर मग ते बोलतं शॉक डिलिव्हर्ड, रेझ्युम CPR. कसं ते मी तुम्हाला दाखवतो सगळं. आता खरं पण AED दाखवतो आणि हा डमीचा पण दाखवतो. आता हा AED ह्याने आणलेला आहे, तर इथं ऑनचं बटन असतं, ते ऑन केलं. Apply pad to patient's bare chest. Plug in pad's connector next to flashing light. हे म्हणते प्लग इन पॅड्स. आता हा हे पॅड्सचं वायर आहे. Apply pads by analyzing heart rhythm. आता याला 2 पॅड्स असतात. Do not touch the patient. त्याच्यावर चित्र असतं कुठे लावायचं. Shock advised. ह्याच्यावर चित्र आहे कुठलं पॅड कुठे लावायचं. तर एक पॅड हे त्या माणसाच्या उजव्या खांद्याच्या हाडाच्या खाली Deliver shock now. लावायचं Press असतं. the orange button. आणि now. दुसरं पॅड हे डाव्या बगलेच्या खाली लावायचं असतं. हे चित्र इथं दाखवलेलं आहे, तुम्ही प्रत्येकाने म्हणजे बघा. Deliver आणि हे shock now. कपड्यावर कधी लावायचं Orange नसतं, button हे now. डायरेक्ट स्किनवरच लावायचं असतं. ह्याला स्टिकर असतात, ते स्टिकर काढून तुम्ही एक असं आणि एक असं लावायचं असतं. Shock now. Press the orange button now. मग ते बोलतं की स्टॉप, शॉक इंडिकेटेड, शॉक ॲडवाइज, प्रेस ऑरेंज बटन नाव. आता मी ऑरेंज बटन दाबायच्या अगोदर मी क्लिअर करणार आहे. आय क्लिअर, यू क्लिअर, ऑल क्लिअर, म्हणजे कुणी टच करत नाहीये. Begin CPR. हां, शॉक डिलिव्हर्ड. ठीक आहे, बिगिन CPR म्हणजे परत चेस्ट कॉम्प्रेशन सुरू करा असं ते बोलतंय. आपण आता परत हे सगळं आता रिपीट करूया. ही 2 पॅड्स असतात ज्याला स्टिकर असतात. ही व्यक्तीच्या उघड्या छातीवरच लावायची असतात, कपड्यांवर लावायची नसतात. कपड्यांवर लावली तर फक्त कपडे जळतील किंवा शॉक दिला जाणार नाही, त्या व्यक्तीला उपयोग होणार नाही काही. त्यामुळे तेवढा भाग एक्सपोज व्हावा. ठीक आहे, 2 पॅड्स आहेत. एक पॅड हे उजव्या खांद्याच्या जे कॉलर बोन आहे त्याच्या खाली आणि दुसरं पॅड हे डाव्या बगलेच्या खाली असं लावलं जातं. चिकटतं ते चिकटवलं की तुम्ही एकीकडं CPR चालूच ठेवायचा असतो. मग अशी मी म्हटलं 10 सेकंदापेक्षा जास्त ब्रेक घ्यायचाच नाही आहे. हे दुसऱ्या व्यक्तीने करायचं असतं. जी व्यक्ती CPR देते त्याने कंटिन्यू करायचं असतं. ते मशीन एका पॉईंटला बोलतं ॲनालायझिंग हार्ट रिदम, तेव्हा थांबायचं असतं. अशासाठी की आत्ता आपण जे पंप करतोय तो रिदम नको आहे, आपल्याला खरा रिदम हवा आहे काय हार्टचा, म्हणून तेव्हा थांबायचं. ते काही 1-2 सेकंद फक्त ते मशीन सांगतं ॲनालायझिंग हार्ट रिदम, तेव्हा तुम्ही थांबा, टच करू नका पेशंटला. मग ते म्हणतं शॉक निडेड किंवा शॉक रिक्वायर्ड, कंटिन्यू CPR. आणि मग ते चार्ज करतं स्वतःला. आणि मग चार्ज झालं की तेच बोलतं मशीन परत डिलिव्हर शॉक नाव. डिलिव्हर शॉक नाव आलं की तुम्ही थांबायचं, सगळ्यांनी बाजूला व्हायचं. जो माणूस AED आणणार आहे ज्याला माहिती आहे त्याने शॉकचं बटन दाबायचं. अर्ध्या सेकंदामध्ये शॉक दिला जातो.
तातडीने दुसऱ्या माणसाने येऊन हार्ट मसाज सुरू करायचा. असा याचा सिक्वेन्स आहे. आपण परत सगळे हे मशीनवर बघूया. आणि या सगळ्या ह्याच्यात तो माणूस जागा झाला तर हे थांबवायचं सगळं. 15-20 मिनिटं तो किती वेळा द्यायचा? 5 मिनिटातच जिवंत होईल. जोपर्यंत आता किती वेळा द्यायचा फार चांगला प्रश्न आहे. शॉक देऊन झालाय आणि तुम्ही परत हार्ट मसाज करताय त्या माणसाला आणि त्या माणसाचा अजून तरी काही रिस्पॉन्स नाही आहे, तर ते 2 मिनिटं झाली ना, ते मशीनवर परत बोलतं ॲनालायझिंग हार्ट रिदम. ते म्हणलं ॲनालायझिंग हार्ट रिदम की आपण बाजूला व्हायचं, कारण हार्ट रिदम ॲनालाइज होत असताना त्या माणसाला टच करायचा नसतो, कारण त्या व्यक्तीचा हार्ट रिदम जो आहे ते त्या मशीनने ते तपासणं आवश्यक आहे. तुमचा नको आहे त्याला, त्या व्यक्तीचा पाहिजे, म्हणून आपण टच नसतो करायला. परत ते बोलतं शॉक रिक्वायर्ड किंवा शॉट नॉट रिक्वायर्ड असंही होऊ शकतं. की मगाशी म्हटलं तसं हार्ट कार्डियक अरेस्टमध्ये असे पण रिदम आहेत की ज्याला द्यायचं नसतो शॉक. ते मशीन हुशार आहे, ते सांगतं द्या किंवा देऊ नका. द्या म्हटलं तर द्यायचा, नाही म्हटलं नाही द्यायचं. CPR चालू ठेवायचं. पॅड मात्र चिकटवून ठेवायचे असतात. जोपर्यंत एक्सपर्ट हेल्प येत नाही तोपर्यंत आपल्याला हे करत राहायला लागतं. आणि ही पॅड्स डिस्पोजेबल असतात, एकदा वापरली की गेली दुसरी लावायला लागतात. आता प्रत्येक मशीनचे थोडे थोडे फरक आहे. काही मशीन्समध्ये हे वायर्स वेगळ्या असतात, तर काही मशीनमध्ये अटॅच्डच असतात. दोन्ही प्रकार असतात. तर हे मशीन आहे. किती वेळा द्यावं हे याचं काही आहे का प्रोटोकॉल, की 2दा द्यायचा 3दा द्यायचा? नाही, जोपर्यंत तो माणूस जागा होत नाही तोपर्यंत, किंवा जोपर्यंत एक्सपर्ट हेल्प येत नाही तोपर्यंत. एक्सपर्ट टीम आल्यानंतर तुम्ही थांबायचं, मग तुम्ही बाजूला झालात तरी चालतं. मॅक्झिमम किती शॉक देते मशीन? अनेक देऊ शकते, बॅटरी चांगलीच असते त्याच्यामुळे भरपूर देऊ शकते शॉक. आणि त्याचा शॉक जोरदार असतो, 120 जूलचा शॉक असतो. त्यामुळे आपल्याला तो आपण टच केला तर माणूस बेशुद्ध पडेल. ठीक आहे, मी मला दाखवतो पर्यंत कसं वापरायचं आहे. हे आधी चालू केलं. Apply pads to patient's bare chest. Analyzing heart rhythm. इथं लावलं. Do not touch the patient. म्हणते डू नॉट टच द पेशंट. पॅड लावून झालेली आहे. Shock advised. शॉक ॲडवाइज. Charging. चार्जिंग. तोपर्यंत आपण करत राहायचं. Stay clear of patient. स्टे क्लिअर ऑफ द पेशंट. Deliver shock now. Deliver Press shock the now. orange button now. Shock delivered. शॉक दिला. Begin CPR. बिगिन CPR. ते बोलतो मशीन. अशी त्याच्यामध्ये सिस्टीमच आहे. आता मी तुम्हाला खरं पण मशीन दाखवतो, खरं मशीन कसं असतं ते. एअरपोर्टला आणि सार्वजनिक ठिकाणी आहेत. किती किंमत असते? त्याची किंमत साधारणपणे 98,000 असते. हे खरं AED मशीन आहे. याच्यामध्ये ऑन केल्यानंतर ते बोलू शकतं. याची बॅटरी झाली होते नाही. ठीक आहे, आता हे जस्ट डेमोसाठीच आहे. तर हे प्रत्यक्ष दिसायला असं मशीन आहे. म्हणजे तुम्ही त्याचा एक लुक घेऊ शकता, हे मशीन दिसतं कसं आणि हे कसं त्याचा वापर आहे. आता ह्याच्यामध्ये पॅड्स ही त्याला अटॅच केलेलीच आहे, म्हणजे त्याला वायर वेगळी हे करायची, जॉईन करण्याची गरज नाही. तरच काही ह्याच्यामध्ये ही पॅड्स आपल्याला जॉईन करायला लागतात. म्हणजे ह्याच्यात जसं दाखवलं होतं मी की तुम्हाला ती आधी वायर जोडायला लागते आणि मग असतं ते तसं असतं. पण वेळेस ह्याच्यामध्ये ती जोडलेलं असते. की डायरेक्ट ती पॅड अटॅच करायची माझ्या छातीवर आणि बटन दाबलं की ते बोलायला लागतं मशीन. मशीन ओपन केल्यानंतर ते ऑपरेशनल कंडिशनमध्ये आहे कसं समजायचं? हे आपल्याला ते मशीन त्याचं बोलतंच म्हणजे बॅटरी- हां, तर त्याची बॅटरी बॅटरी चालू ह्या नाही. काढून ठेवली मी ॲक्च्युली, म्हणून ते तसं आहे. तर त्याच्यामध्ये बाहेरच्या ह्याच्यात गव्हर्नमेंटच्या एक ह्याच्यात जास्त दिवा लागत राहतो. एक दिवा दिसतो आपल्याला, त्याचा दिवा असतो, लुकलुकणारा दिवा असतो त्याच्यामध्ये, त्यावरून आपल्याला कळतं. हे चालू कंडिशन हो. आणि यूज करू शकतो. येस. ठीक आहे, पण हे प्रत्यक्षात मशीन असं दिसतं. आता हे झालं कार्डियक अरेस्ट बद्दल. हायमलिश मॅन्युअर कसं केलं जातं याचा मी एक डेमो दाखवतो तुम्हाला. हायमलिश मॅन्युअर म्हणजे घशामध्ये काही अडकलेलं असेल, चोकिंग ज्याला म्हणतो आपण, की त्याच्यामध्ये कशी तुम्ही सुटका त्या माणसाची करू शकता.
तर ती जनरली व्यक्ती अशी एकदम गळा त्याने धरलेला असतो आणि तो खोकत असतो किंवा त्याला ठसका लागलेला असतो. आपण अशा वेळेला त्याला पाणी देतो म्हणून ठसका नको काढू, ठसकात काढावा उलट. त्याने ठसका दिल्याने ते बाहेर पडू शकते फॉरेन बॉडी. पण त्याला समजा ठसका त्याला येत नसेल आणि त्याला त्याच्या तोंडात की शब्दच फुटत नसेल, याचा अर्थ पूर्णच ब्लॉक झालेला आहे. अशा वेळेला मी जस्ट एक डेमो दाखवतोय. त्या व्यक्तीला त्या छातीला असा हात धरून त्याला थोडं पुढे वाकवावं आणि पाठीमध्ये असे फटके थोडेसे द्यायचे, असे या डायरेक्शनमध्ये. हे थोडा असा झाला असतो हां, या डायरेक्शनमध्ये 5 दणके जरा जोरात. आता माझा आवडता विद्यार्थी आहे त्यामुळे फार जोरात नाही मारत, कुणी असता म्हटलं तर मारलं असतं तसं. कॉलर धरून हाणायचं का? नाही, चांगल्याच्या निमित्तानं. सांगतो, डावा हात नेहमी पुढे सपोर्ट द्यावा असा आणि त्याला थोडं पुढे वाकवावं. कारण कॉलर धरली तर तू मागे ये. त्याला थोडं वाकवावं म्हणजे ते प्रमोट होतं बाहेर पडणं. ओके. ते बाहेर पडणं आवश्यक आहे, ते आत जाणं अपेक्षित नाही आपल्याला. तर ह्या डायरेक्शनमध्ये आपल्याला ही डायरेक्शन पाहिजे. हे 5 वेळा दिल्यानंतर पुढची ॲक्शन अशी असते की आपले दोन्हीही हात त्या व्यक्तीच्या पोटाभोवती आपण असे इन्सर्कल करायचे. आपल्या हाताची एक मूठ बनवायची, असं दाखवतो. हे दोन्ही हात ह्याची एक मूठ अशी बनवली हां, इथं असं धरून, आणि जिथं स्टर्नम आहे त्याच्या खाली म्हणजे छातीचं जे हाड आहे त्याच्या खाली ही मूठ अशी धरून या डायरेक्शनमध्ये जोरात जर्क द्यायचे. ही डायरेक्शन बघा, म्हणजे इनवर्ड अँड अपवर्ड, आतल्या बाजूनी आणि वरच्या बाजूनी, पोटाच्याच भागामध्ये, छातीला नाही. छातीचं हाड जिथं संपतं तिथं आपलं पोट सुरू होतं, तिथं इनवर्ड अँड अपवर्ड असे 5 हे द्यायचे, जोपर्यंत ते तोंडातनं बाहेर येत नाही तोपर्यंत. मग परत 5 झाले की परत 5 पाठीला फटके, परत समोरनं हे, जोपर्यंत ते आयदर त्या माणसाचं ते बाहेर तरी पडतं किंवा तो बेशुद्ध तरी पडतो. तो जर बेशुद्ध पडला तर त्याला आडवं करून CPR देणं, चेस्ट कॉम्प्रेशन. हा त्याला अल्गोरिदम आहे. ह्याला म्हणतात हायमलिश मॅन्युअर. नाही, त्यामध्ये ब्रेथ हां, जर जोपर्यंत तो हे होत नाही, कार्डियक अरेस्टमध्ये जातो ब्रेथ द्यायच्या नसतात. हां, मग त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा हे देता, ब्रेथ देता, तर तुम्ही पेशंटचं तोंड उघडून बघू शकता, तुम्हाला दिसतंय का तोंडामध्ये, आणि ते दिसत नाही कारण ते आत असतं. तोंडात असतं तर माणसानं थुंकूनच टाकलं असतं. पण ज्या अर्थी ते तो माणूस रिस्पॉन्स देत नाही आहे त्या अर्थी ते घशात कुठेतरी अडकलेलं आहे, ते आपल्या वरनं दिसत नाही. म्हणून वरनं एअर पुश करून काय फारसा उपयोग होत नाही. मग अशा वेळेला त्याला CPR, जर तो बेशुद्ध पडला तर CPR सुरू करणं, हा त्याला नेक्स्ट स्टेप असते. त्याच्यामध्ये गोलाकार वस्तू असेल तर ती बाहेर येईल, पण ते काटे वगैरे असेल तर ते आत मुश्किल अडकलेले असतं, असतात. अडकलेलं असू शकतं, तर ते अडकलेलं असतं. निघणं बाहेर. पण ॲक्च्युली काय असतं, आपल्या आतमध्ये लुब्रिकेशन पण असतं. आपल्या घशामध्ये सिक्रिशन्स असतात, लुब्रिकेशन्स असतात, त्यामुळे ती मदत करतात, ती बाहेर काढायचा प्रयत्न करतात. आपल्या शरीराची पण एक मेकॅनिझम आहेच बाहेर सगळं काढण्याची, अडकते. गोळी अडकू शकते. लहान मुलांच्या अनेकदा असे ॲक्सिडेंट्स होतात. मी लहान मुलांचा सुद्धा डेमो दाखवतो तुम्हाला, की तान्ह्या बाळाचा कसा हे केला जातो. तान्ह्या बाळाचं आपण जेव्हा तपासतो तेव्हा त्याची पल्स किंवा नाडी जी आहे ना ती इथं बघतात, दंडापाशी ती तिथं सुपरफिशियल असते. कारण बाकी मनगटाची किंवा गळ्याची सापडेल असं नाही, कारण तिथं फॅट असतं बाळाला. इथं फॅट कमी असतं बाळाचं, इथं बघावं पटकन. मनगटात ह्या दंडाच्या जवळ इथं नाडी बघता आली तर. अदरवाईज ते बाळ रिस्पॉन्ड करत नाही तर नाडी बघण्यामध्ये वेळ घालवू नका. त्याला आधी पायाला थोडं फटके मारून बघा, उठतंय का, उठत नाही आहे, रिस्पॉन्स देत नाही आहे, ह्याचा अर्थ ते कार्डियक अरेस्टमध्ये असू शकतं. तर अशा वेळेला तातडीने हे जे मधलं हाड आहे, छातीच्या मधलं हाड, 2 बोटांनी किंवा 3 बोटांनी ह्याला प्रेस करणं सुरू करावं. ह्याचा CPR थोडा सोपा असतो रिलेटिव्ह, म्हणजे शक्ती कमी लागते. मोठ्या माणसाला खूप जास्ती शक्ती लागते, लहान बाळाला शक्ती लागत नाही. आणि सेम साधारणपणे अंदाजे एक 3 ते 4 सेंटीमीटर तरी आतमध्ये गेलं पाहिजे. आणि रेट तोच आहे, मिनिटाला 100. 1 2 3 4 5 6 7 8 असं कॉम्प्रेशन द्यावी. बोटाने नाही, हे नाही. जर प्युबर्टी आलेली असेल त्या व्यक्तीला
तर तुम्ही हाताने देऊ शकता CPR, पण अदरवाईज नाही. किंवा एका हाताने दिला तरी चालतो. 1 वर्षाच्या वरती असेल तर एका हाताने, 12 वर्षाच्या वरती असेल तर 2 हातांनी, आणि 1 वर्षापेक्षा कमी असेल तर बोटाने. फक्त 2 किंवा 3 बोटं वापरून तुम्हाला CPR द्यायचा आहे. आणि जर ह्या तान्ह्या बाळाचं घशात काही अडकलं असं तुम्हाला वाटलं, तोंड उघडून बघा, तुम्हाला दिसतंय का? नाही दिसत तर वेळ वाया घालवू नका. कारण कधी कधी काय होतं, आपण बघायला जातो ते आणखी नागपूस केलं जातं. हो. त्या अशा ते करू नये. अशा बाळाला पटकन त्याचा डोकं आणि मान, कारण मान सावरता येतेच असं नाही बाळांना, असं हातावर घ्यावं. याच्यामध्ये मी डोकं त्याचं फिक्स केलेलं आहे माझ्या हातामध्ये, आणि आता त्याची पाठ माझ्याकडं आहे, आणि पाठीमध्ये फॉरवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स असे 5 फटके द्यावेत. 1 2 3 4 5. त्यानंतर परत त्या बाळाला आपल्या दुसऱ्या हातात घ्यावं आणि बोटाने 1 2 3 4 5 जोपर्यंत तोंडात ते बाहेर येत नाही तोपर्यंत. परत या हातावर घेतलं, फटके मारले, आणि जर बाळ पूर्णपणे अनरिस्पॉन्सिव्ह झालं, म्हणजे आता ते तोंडातनं बाहेर येत नाही आहे आणि तो 2 मिनिटांनी तुम्ही पल्स चेक केली पाहिजे, नाही पल्स नसेल बाळाला तर CPR. असा त्याचा अल्गोरिदम आहे. पण लहान मुलाला त्या याच्यामध्ये इन्क्युबेटरमध्ये कधी कधी श्वास घेता येत नाही म्हणून ठेवतात का? हां, ते वेगळं आहे. त्यांची फुफ्फुसच डेव्हलप झालेली नसतात. काही ताने बाळं अशी आहेत किंवा प्रीमॅच्युअर बेबी असतात, त्यांची फुफ्फुसच डेव्हलप झालेली नसतात. पण त्यांचा अगेन न्यूनेटल इज डिफरंट. न्यूनेट्सचं हे वेगळं आहे, त्यात आपण पडायचंच नाही. आणि ते तसंही आपल्याला ती वेळ कधी येत नाही, हे डॉक्टर्स बघून घेतात. CPR एज वाईज असं काही हे नाही ना, काही नाही. ओल्ड एज असेल वगैरे तर देऊ शकता. मग थोडक्यात सर्व आपलं जे पेस मेकर काम करतं ते आपण आता सगळं काइंड मॅन्युअली सगळं करतो. काइंड ऑफ. पण पेसमेकरचं ॲक्च्युली फंक्शन वेगळं आहे. ते पल्स इम्पल्स जनरेट करतं. आणि इथं आपण फक्त कॉन्ट्रॅक्ट होतात ना. हां, पण इथं आपण प्रत्यक्ष ते हार्टचं पंप करून ब्लड बाहेर काढतोय. ओके. असा थोडा फरक आहे. ठीक आहे. औषधं अडकणे एक प्रकार त्यांनी विचारलेला. सो तसं काय होतं खूपदा ना, म्हणजे लोक एक औषध न घेता 3-4 घेतात आणि मग सो ते करू नये. हां, आणि मग काय होतं की काही गोष्टी मे बी गेलेल्या असतात पण त्याला 3-4 ड्रग्स अडकले असतात. सो असं करताना मे बी 2 बाहेर येतील पण 2 अजूनही अडकलेले राहू असतात. शकतं. सो इन दॅट केस हे किती वेळा म्हणजे, आणि जोपर्यंत त्या माणसाला श्वास घेता येत नाही तोपर्यंत आपल्याला कळतं की तो श्वास घेऊ शकतोय, बोलू शकतोय. आणि सपोज जसं फॉर एक्झाम्पल कधी ते डोळ्यात काहीतरी जातं पण ते काढतो, पण इरिटेशन राहतं ना त्याचा. सो इथेही जरी ते बाहेर आलं की इरिटेशन आहे, सो हाऊ डू यू डिफरन्शिएट? इरिटेशन इज डिफरंट थिंग. इरिटेशन इज नॉट अन इमर्जन्सी. जी व्यक्ती बोलायला लागली आहे तर ते एअरवे क्लिअर झालंय. फार सोपं आहे की त्या माणसाला नाव विचारायचं त्याचं, त्या काहीतरी बोलू, पत्ता विचार, वॉट एव्हर, बोलला की झालं ओके. पण बोलत नाही याचा अर्थ अडकलेला आहे. कारण आपण बोलतो ते स्वरयंत्रातनंच आपल्या हवा बाहेर येत असते. सो व्यक्तीचा आवाज अडकून ठसका लागतो त्याचं हो, ठसका, साध्या ठसक्याला काय प्रॉब्लेम नाही. तो उलट ठसका एनकरेज करावा, म्हणजे ठसका येऊन येऊन ते बाहेर आलं पाहिजे. पण ज्या व्यक्तीला बोलताच येत नाही आहे किंवा असा आवाज येतोय, टिपिकल चोकिंग आहे. त्याला तातडीने हायमलिश करणं आवश्यक आहे. आता हे CPRचं जे आहे जेंट्सच्या बाबतीत ठीक आहे, पण असं आहे याच्यामध्ये काय असतं सांगतो, महिलांमध्ये प्रॉब्लेम असा येतो की सोशल रिस्ट्रिक्शन्स येतात. तर अशा वेळेला अडोसा निर्माण करावा. जर तुम्हाला वाटले त्याचे नातेवाईक किंवा हे म्हणतात करा तर करावं, अन्यथा करू नये. आता ह्याच्यामध्ये नवीन अशी गाईडलाईन आलेली आहे. आता इथं सगळेच मोठे व्यक्ती आहेत त्यामुळे सांगायला काहीच हरकत नाही. गाईडलाईन अशी अमेरिकन हार्ट असोसिएशनची. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या असं लक्षात आलं की स्त्रियांमध्ये CPR देण्याचं प्रमाण सगळ्यात कमी आहे. सोशल हे असल्यामुळे, त्यामध्ये टॅबू काइंड ऑफ असल्यामुळे. त्यामुळे पूर्वी त्यांचा आग्रह असायचा की छाती पूर्ण एक्सपोज करून मग तुम्ही CPR द्या, कारण जी टीम येते त्या टीमला तातडीने त्यांना शॉक देता आला पाहिजे. ते आता त्यांनी बदललं आहे. आणि इमर्जन्सीमध्ये तुम्ही असाल आणि जर विमानतळावर किंवा कुठल्या पब्लिक प्लेसमध्ये असं घडत असेल तर अंतर्वस्त्र न काढता थोडंसं ॲडजस्ट करून तुम्ही तिथं करू शकता. त्यामध्ये तुम्ही हे पॅड जे स्टिकर आहे तो लावू शकता. त्यासाठी तुम्ही पूर्ण अंतर्वस्त्र काढलं पाहिजे असं नाही. असं आता नवीन त्यांनी गाईडलाईन दिली. अगेन
ह्याच्यामध्ये काही धार्मिक सुद्धा काही बाबी आड येऊ शकतात. तुम्हाला असं वाटलं, संशय आला की हे नाही आहे वातावरण, तुम्हाला कोहेसिव्ह करू नका. ही अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे, पण जीव सगळ्यांचा सेमच आहे, स्त्री असो वा पुरुष, धर्म कुठलाही असला तरी. परंतु दुर्दैवाने सगळीकडं सगळ्या मानसिकतेची लोक नसतात. त्यामुळे तुम्हाला जर संशय आला की लोकांचं नाही आहे मत तसं करावं, तुम्ही करू नये. पण जर लोकांनी परवानगी दिली, तिच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर अवश्य करावं. जीव वाचवताय तुम्ही, जीव महत्त्वाचा आहे नक्कीच. लहान मुलाला आपण मोठ्या माणसावर जसं आपण डाग दाबून तसं लहान मुलाला करू नये का? गरज नाही. तुम्ही डायरेक्ट, आणि मुळात एअर कमी लागते. लहान मुलाला एअर कमी लागते, मोठ्या माणसाला जास्ती एअर लागते. लहान मुलांची लंग्स, फुफ्फुस इतकी छोटी असतात, तुम्ही थोडी एअर दिली तरी पोहोचते त्यांना. तुम्ही सांगण्यात खूप सांगितलं.